राजा परीक्षिती श्री शुकाचार्यांची विधिवत पूजा करतात आणि राजा परीक्षिती शुकाचार्यांना आपल्या स्वतःच्या मुक्तीसाठी पहिला प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न, राजा, वनामध्ये तुझी जागा तर राजवाड्यामध्ये. महाराज, मला शाप दिला एका ऋषीनं, एका साधूनं, एका संतानं, आणि माझं मरण 7 दिवसावर येऊन ठेपलंय. 7 दिवसावर. 7 दिवसावर काय शाप? 7व्या दिवशी तक्षक नाग चावून मरशील. काळाला नागाची उपमा दिली जाते. नागाची, बरोबर, नागाची उपमा दिली जाते. तो तक्षक नाग चावून माझं मरण आहे. मग मला मुक्ती पाहिजे. मुक्ती 7 दिवसात मला मुक्त होता येईल का? म्हणले, का नाही होता येणार? तुझी तळमळ जर असेल तर 7 दिवस काय, 1 तासात मुक्त होता येतं. 1 तासात. म्हणले, असं कसं? म्हणले, एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव खटवांग. त्याच्याजवळ फक्त 1च घंटा उरला होता. 1 तासात मुक्त झाला तो. 1 तासात. 1 तास उरला खटवांग रायासी. 1 तासात मुक्त झाला. 1 तासात. त्या अगोदर मी सांगितलं, राजा परीक्षितीला मार्गदर्शन करण्यासाठी तिथं शुकाचार्यच का आले? त्यामागं कारण असं, भारत प्रदेशामध्ये तेव्हाचा भारत म्हणजे आताच्या एवढा लहान असा नव्हता. तेव्हाचा भारत फार मोठा होता. इकडं पार अफगाणिस्तान पर्यंत भारतच होता. हे पाकिस्तान तर आता काल परवा तुमच्या देखत झालेला. पाकिस्तान तुमच्या देखतच झाला की 1947 नंतर, फाळणीनंतर पाकिस्तान भारतात होता. अफगाणिस्तान पर्यंत भारत होता. इकडं चीन आपला भारताचा भाग, बराचसा भाग चीननं घेतला. इकडं ते ब्रह्मदेश वगैरे, हे नेपाळ, भूटान पूर्ण भारतामध्येच होते. एवढ्या भारतामध्ये दुसरे साधू संत नव्हते का? शुकाचार्यच का आले तिथं? जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ केले, त्या यज्ञामध्ये सगळ्या साधू संतांना, ब्राह्मणाला, सगळ्याला जेवायला आमंत्रण होतं. श्री शुकाचार्य महाराज एकदा तिथं आले होते आणि त्या पंक्तीच्या उष्टावळीमधून फक्त एकदा 1 भाताचा शीत खाला होता. 1 भाताचा शीत. साधू संत ज्या ठिकाणी खातात, त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तिथं शुकाचार्य आले होते. आपण म्हणतो ना, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, का त्यालाच करावं नीट? त्याचं करावं नीट. आजकाल लोक तसे राहिले नाही. ज्याचं खावं मीठ आणि त्याला करावं नीट असं म्हणाले. त्याचं करावं नीट, त्याचं भलं करण्यासाठी श्री शुकाचार्य महाराज तिथं आले. अजून ही झाली शुकाचार्यांची भावना. पण त्याला राजा परीक्षितही पात्र होता. राजा परीक्षिती का पात्र होता? कारण पात्रता असली पाहिजे. गुरु जसा आहे तसा शिष्याची देखील पात्रता असली पाहिजे. शिष्याकडे काय पात्रता? शास्त्रकार सांगतात, शिष्याकडे मात्रशुद्धी असली पाहिजे, पित्रशुद्धी असली पाहिजे, द्रव्यशुद्धी असली पाहिजे, अन्नशुद्धी असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची आत्मशुद्धी असली पाहिजे. शिष्याच्या पात्रता सांगताना योग्य गुरु केव्हा मिळतो? गुरु योग्य आहे, पण शिष्यही त्या योग्यतेचा पाहिजे. शिष्याकडं मात्रशुद्धी पाहिजे, पित्रशुद्धी पाहिजे, द्रव्यशुद्धी पाहिजे, अन्नशुद्धी पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची आत्मशुद्धी पाहिजे. मन शुद्ध पाहिजे. तेव्हा चांगला गुरु मिळतो आणि तेव्हा मुक्त होता येतं. हो, आत्मा शुद्ध पाहिजे माणसाचा. आत्मा, मन, चित्त आणि आत्मा एकच बरं का, एकाच अर्थानं वापरतोय. मन शुद्ध झालं ना, म्हणून तर रामदास स्वामींनी सांगितलं, मनाला महत्व दिलं. मनाला सगळ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, तो गणराजा गणपती आणि सगळ्यात आधी मन घेई आधी हाती. बरोबर. रामदास स्वामींनी सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून तर महाराज म्हणतात, नांदतो केवळा पांडुरंगा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल.
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळा नांदतो केवळा पांडुरंगा कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. जेव्हा तुमचं मन निर्मळ होईल, चित्त निर्मळ होईल, त्यावेळेला तुमचा आत्मा हा पांडुरंग होईल आणि ही काया पंढरी होऊन जाईल. पंढरी, हो. पात्रता असली पाहिजे, पात्रता. म्हणून राजा परीक्षितीला शुकाचार्यांची भेट झाली आणि मग राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना पहिला प्रश्न विचारला. महाराज, मला तर श्राप मिळालेला आहे, 7 दिवसात मला मुक्त व्हायचंय, होशील मुक्त? मग सांगा मला, मरण जवळ आलेल्या माणसानं काय केलं पाहिजे? किती साधा सोपा प्रश्न आहे. मरण जवळ आलेल्या माणसानं काय केलं पाहिजे? राजा परीक्षितीला पडलेला पहिला प्रश्न आहे. शुकाचार्यांना विचारला पहिला प्रश्न, मरण जवळ आलेल्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? हा प्रश्न फक्त परीक्षितीचा आहे का? प्रश्न फक्त परीक्षितीचा आहे का? ज्याला ज्याला मरण आहे त्या सगळ्यासाठी प्रश्न आहे. मग तुम्हा आम्हाला मरण नाही का? राजा परीक्षिती 7 दिवसात मरणार होता, आपणही 7 दिवसापैकी एका दिवशी, कधीतरी कोणत्यातरी दिवशी. उलट राजा परीक्षिती फायद्यामध्ये आहे. राजा परीक्षिती 7 दिवसाच्या अलीकडे मरणार नाही, 7व्या दिवशीच मरणार आहे. आणि तुम्ही आम्ही उद्या सकाळी कोणाच्या दारात गर्दी जमल माहिती आहे का? रात्रातून समजून घ्यायचं, सकाळी दारामध्ये गर्दी जमली की एका मिनिटात कॅसेट वाजती, एका मिनिटात. हो, गेला गेला. ते आपल्या खेड्यामध्ये नाही, अजून खेड्यामध्ये खांद्यावरच न्यायची पद्धत आहे. मसनवटा जवळ असते आणि भावकीची माणसं असतात. पण शहरामध्ये ती गाडी यायची, गाडी, आणि त्या गाडीवर कॅसेट लावलेली असते. काय? त्याच्यावर गाणं वाजते. त्या गाण्यावर एक दुसरं गाणं आहे मामा. ते गाणं कोणतं आहे ते ऐकलं असेल की तुम्ही? तू अंतर्यामी सबका स्वामी, जग में साचो तेरो नाम, हे राम हे राम हे राम हे राम. त्याच्यावर एक हे गाथ्यातलं फित्यातलं नाही, गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं. भांडवलाचे लय प्रकार मामाला माहित असते. गाथ्यातलं वेगळं, माथ्यातलं वेगळं आणि पोत्यातलं वेगळंच. तसंही हे चांगला होता तू, चांगला वागला तू, सोडून आम्हासी चालला, गेला 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 गेला. एका मिनिटात गाणं लागते दारात. माणसाला शाश्वती नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, व्हारे सावध सोडा माया आशा, नचळे बळ मग पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळखा गा. राम राम स्मरा आधी, मरण कधी सांगून येणार नाही. क्षणभंगुर, पाण्याच्या बुडबुड्या एवढंही आयुष्य नाही माणसाचं. आता तर ते 2-3 वर्षामध्ये हार्ट अटॅक येऊन मरणाऱ्याची संख्या तर भलतीच वाढली. एका झटक्यात माणसं मरली, एका झटक्यात. हो, आत्ता होतं ना, आत्ता नाही. म्हणून महाराजांनी एकच सांगितलं, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. मरण जवळ आलेल्या माणसानं काय केलं पाहिजे? राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला. तो प्रश्न फक्त राजासाठी नव्हता, तर तुम्हा सर्वांसाठी होता. राजा परीक्षितीला सांगितलं महाराजांनी, 7 दिवसात मुक्त होशील, त्यासाठी तुला मी मार्ग सांगतो, ऐक. पुढं श्री शुकाचार्यांनी राजाला भागवत कथा सांगितली, भगवंताच्या 24 अवतारांची कथा सांगितली. आणि ती कथा 7 दिवसात ऐकून राजा मुक्त देखील झाला. पण राजा परीक्षितीनं कथा नुसती ऐकली नाही, तर श्रवण केली. ऐकणं आणि श्रवण करणं मी काल फरक सांगितला. ऐकणं म्हणजे उगत चलत फिरत, आज काही काम नाही, शेताकडं लाईट नाही किंवा वसमतलाही काही काम नाही म्हणून चला वेळ आहे म्हणून ऐकू. पण श्रद्धेनं भाव पूर्ण कथा ऐकणं,
त्याला श्रवण करणं म्हणायचं. अशी राजा परीक्षितीनं कथा श्रवण केली आणि राजानं 7 दिवसात कशा पद्धतीनं मुक्ती मिळवून घेतली ती आपल्याला पुढं ऐकायची आहे. पुढं भागवतामध्ये भागवताची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. शुकाचार्यांनी सांगितलं, काय सांगितली? 10 लक्षणं भागवताची कोणती? श्री शुक उवाच, माईक चालू करून टाकीचा. अत्र सर्ग विसर्गच्छ स्थानं पोषणमूर्तयः मन्वन्तरेषाणु कथा निरोधः मुक्ति आश्रयः दशमस्य विशुद्ध्यातरं नवानाम् इह लक्षणं वर्णयन्ति महात्मानः श्रुतेन अर्थेन च अनंजसः. भागवताची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण उतय 10 लक्षण सांगितलं. विशुद्धर्थ्यम नवानाम इह लक्षणम. थोडासा खोलाचा भाग आहे. चला मी सांगितलं, इतक्या जर बारीकीनं आपण चालत गेलो तर आपलं भागवत महिन्याभरातही सांगणं होणार नाही. त्याच्यामुळं आपण पुढचा कथा भाग पाहू. राजानं मुक्तीसाठी श्री शुकाचार्य महाराजांना अजून प्रश्न विचारला. महाराज, मला सांगा की जडाची सत्ता चेतनावर चालते का चेतनाची सत्ता जडावर चालते? आता असा जर कथा भाग सांगायला गेलं ना, इतका लोक जांभाळ्यात देतात. मग जड चेतन माया ब्रह्म हे जर सांगायला गेलं की मग जांभाळ्यात देतात. मग काहीतरी थोडंसं हलके फुलके विनोद वगैरे असं काहीतरी सांगावं लागते मग त्यासाठी. पण भागवत जर कथा जर खरी कथा ऐकायची तर मग त्यासाठी श्रोते देखील त्याच पद्धतीचे लागतात. माया आणि ब्रह्मन सांगित बसलं की मग जांभाळ्या देतात लोक. चला, आत्म्याची चेतना शरीरावर चालते का शरीराची सत्ता ही आत्म्यावर चालते? जडाची सत्ता चेतनावर चालते का चेतनाची सत्ता जडावर चालते? म्हणजे कळालं, जड काय आहे? जड भिंत आहे. आणि चेतन काय आहेत? ज्ञानेश्वर माऊली आहेत. माऊलींची सत्ता भिंतीवर चालली का भिंतीची सत्ता माऊलीवर चालली? चेतन माऊली आहेत, चेतनाची सत्ता जडावर चालली. बरोबर? असा हा प्रश्न शुकाचार्य म्हणतात. राजा अतिशय योग्य प्रश्न विचारला असतो. असाच एकदा प्रश्न विदुर आणि मैत्रेयाला विचारला होता. विदुर आणि मैत्रेय. आता तुम्ही म्हणाल, महाराज भागवत सांगता सांगता मधातच विदुर आणि मैत्रेय कुठून आले? विदुर आणि मैत्रेय कोण आहेत? विदुर विदुर कोण आहेत? याच्या आधी विदुराचं नाव ऐकलं? ज्याच्या घरी देव आमंत्रणाशिवाय जेवला. आमंत्रणाशिवाय. अहो, आजकाल गावातले गावकरी माणसं आवतान देऊन जेवायला येईन झालेत. मला वरण पचत नाही म्हणतात. काय आहे ते? मला वरण तो फोडणीचं ती जमत नाही, ऍसिडिटी होती. बरोबर? आवतान देऊन गावातले माणसं जेवाय येईनात. पण ज्याच्या घरी देव आमंत्रणाशिवाय जेवला त्या व्यक्तीची पात्रता. विदुराचं गोड चरित्र पाहू. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. अशी पळापळी होत नाही, तिथंच बसून राहायचं. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहना मुरलीवाला. मनमोहना मुरलीवाला. नंदाचा अलबेला. नंदाचा अलबेला. नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. नंदाचा टाळी टाळी पाठीमागे टाळी. हो, नंदाचा अलबेला. हो, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला. नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला.
युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे. पांडव जेव्हा वनवासामध्ये होते, दुर्योधनानं अनेक प्रयत्न चालू केले पांडवाला मारण्याचे. आता थोडासा इको कमी कर माझा. लाक्षागृहामध्ये पांडवाला जाळण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहामध्ये. पण पांडव मेले का? नाही, भगवंत पाठीराखा होता. इतर सर्वजण मेले, पण पांडव वाचले. विदुरानं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना योग्य नाही तुझं, भाऊ आहेत तुझे ते, त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाक. भावानं भावाचं खायचं नसतं. दुर्योधनानं सांगितलं, विदुर काका लायकीप्रमाणे राहा, लायकीप्रमाणे. तुमची लायकी दासीपुत्राची आहे, दासीपुत्र आहात तुम्ही, तुमच्या लायकीप्रमाणे राहा. माणसानं योग्यता पाहून बोललं पाहिजे, तुम्ही तुमच्या कामापुरतं बोला म्हणले. जाब विचारला विदुरानं, पण दुर्योधनानं अपमान केला. दासीपुत्र म्हटले, दासीपुत्र हाकलून दिलं. विदुर अपमान झाल्यामुळं, चांगल्या माणसाला अपमान सहन होत नाही, घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर आपलं दुःख सांगितलं. कोणाला? प्रत्येक माणसाला मन हलकं करायला जागा लागते. सांगितलं मी काल, माणसानं मन हलकं केलं पाहिजे, मन हलकं. घरी आल्याच्या नंतर बायको विदुराची, तिचं नाव सुलभा. नाव किती सुलभ आहे आणि किती गोड आहे. नाव असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, आणि नावासारखं वर्तन देखील असलं पाहिजे माणसाचं. हो. बायकोला विदुरांनी सांगितलं, सुलभा, दुर्योधनानं माझा अपमान केला, मला झालं तरी काय? मी जेव्हा विचारलं तुझ्या भावाचा हिस्सा का देत नाहीस, पांडवांचा हिस्सा, त्यांचा अर्ध राज्य त्यांना देऊन टाक. धर्माला, भीमाला, अर्जुनाला. लाक्षागृहामध्ये त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला दुर्योधनानं. पांडवायला मेले नाहीत, ते भगवंताचे भक्त आहेत, पण त्यांचा हिस्सा द्यायला पाहिजे दुर्योधनानं, पण तो देत नाहीये. पण माझा देखील अपमान केला. मालक, तुमचा अपमान केला. हो, आता मी उद्यापासून राजवाड्यात जाणार नाही म्हणले. काय हरकत नाही, जिथं तुम्हाला मान नाही ना तिथं राहायचं नाही म्हणले. मी सुद्धा राहणार नाही. चला आपण हा राजवाडा सोडून जाऊ. जिथं तुम्हालाच मान नाही तिथं मी कशाला जाऊ? ज्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला मान नसते, आपल्या पतीला मान नाही, त्या ठिकाणी स्त्रीनं जायचं नाही. भलेही ते तुमचं माहेरच का असं ना. तुमच्या माहेरामध्ये जर तुमच्या नवऱ्यालाच मान नसेल तर तिथं जाऊन उपयोग आहे का? जाऊ नये. ज्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला मान नाही त्या ठिकाणी मी राहणार नाही. सुलभेनं सांगितलं, मालक चला आपण हा राजवाडा, राज ऐश्वर्य सगळं सोडून देऊ, नगराच्या बाहेर जाऊन राहू आपण झोपडी बांधून. निघाले विदुर आणि सुलभा. राजवाडा सोडला, नगराच्या बाहेर, वेशीच्या बाहेरून एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये विदुर राहायला लागले. झोपडी बाहेर. हो. नवरा आणि बायको जोपर्यंत हे गाडीचे दोन चाक आहेत, गाडीचे दोन चाक, एक चाक जर वेगळं असेल, त्याला आपल्याकडे आता लोखंडी चाक आले, पहिली लाकडी राहायची, पण त्याची जर एखाद्याची धाव पडली तर चलेल का गाडी? सायकलचे दोन चाक आहेत समजा, एक जर वाकलं तर चलेल का? एका जीवाची असायला पाहिजे. संसार आणि परमार्थ दोन्ही चालायचे असेल तर पहा, परमार्थ संसारात देखील दोघं महत्वाचे बरं का, नवरा आणि बायको, आणि परमार्थात देखील दोघं महत्वाचे. नाथ महाराजांची पत्नी दररोज गाव जेवण असायचं, गाव जेवण. नाथ महाराजानं गावात पोथी ऐकायला या, बाबा कीर्तन ऐकायला या, 1-1 किलो साखर घेऊन जा, हो जेवायला घेऊन जा, कोणाला गहू घेऊन जा, काय तांदूळ घेऊन जा. बायकोनं कधी एक शब्द म्हणली नाही. महाराज तुम्ही सगळं वाटायले. घरी आलेल्या अतिथीला दररोज पुरणपोळीचं जेवण होतं, पुरणपोळीचं नाथ महाराजांच्या घरी, पण त्या माऊलीनं कधी एक तोंडातून शब्द काढला नाही. तुम्ही कोणालाही बोलवायले जेवायला आणि मला रोज बेजारी व्हायली माझी स्वयंपाक करून. आनंदानं जेव घातलं नाथ महाराजांच्या पत्नीनं. घरी येईल त्याला तेही पुरणपोळीचा स्वयंपाक करून. तुकाराम महाराज याच्या उलट स्वभाव होता तुकाराम महाराजाच्या पत्नीचा, पण तुकाराम महाराज म्हणतात ती तशी आहे म्हणून माझा परमार्थ सुफळ झाला.
बायको तशी आहे म्हणूनच मला परमार्थ करता आला. परमार्थात देखील बायको महत्वाची. दोघेही निघाले, नगराच्या बाहेर झोपडी बांधून राहू लागले. एके दिवशी रथ आला आणि रथावरून घोषणा होऊ लागली. काय घोषणा? ऐका हो ऐका, सर्व नगरातील प्रजेला सूचना आहे. उद्या सकाळी नंदनंदन आनंदघन गोपपति राजराजेश्वर द्वारकाधीश हस्तिनापुर में भगवान श्री कृष्ण शिष्टाई के लिए आने वाले हैं. दौंडी दौंडी आता ऐकायला मिळून झाली. आता ती भोंगे आले आणि त्या भोंग्यातूनच बोलते आले. पहिली दौंडी यायची, दौंडी दौंडी द्यायला लागली. काय दौंडी? गोपपति राजराजेश्वर द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर में शिष्टाई के लिए आने वाले हैं. शिष्टाई म्हणजे मध्यस्थीचं बोलणं, तडजोडीसाठी. हो. विदुर आणि सुलभा आपल्या त्या झोपडीच्या दारात अंगणात बसलेले आहेत आणि त्यांनी ती घोषणा ऐकली, दौंडी ऐकली. मालक, कृष्ण तुम्हाला चांगला ओळखतो. हो ग सुलभा, चांगली ओळख आहे माझी आणि त्याची. मला काका म्हणतो, काका म्हणतो. मग मालक एक करा ना, उद्या कृष्णाला आपल्या घरी जेवायला बोलवा ना. सुलभा, अगं वेडी आहेस का? आपल्या झोपडीत येईल का तो? द्वारकेचा राजा आहे तो झोपडीत. मालक, तुम्हाला तर काका म्हणतोय ना. नवऱ्याची आणि बायकोची थट्टा मस्करी चालू आहे. तुम्हाला काका म्हणतोय ना, मग तुमचा एवढा मान नाही का? बोलवा ना त्याला. अगं मोठा आहे तो. ठीक आहे. दोघांच्या गप्पा चालू आहे. दिवस निघून गेला आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळ ही डोक्यात तेच विचार, देव आपल्या घरी आला तर येईल का? भगवंताचं चिंतन करत 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 दोघंही झोपले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ, दारामध्ये रस्त्यावरती सैनिक, पहा कोणी मंत्री वगैरे येणार असेल तर बंदोबस्त असते रस्त्यावर. बंदोबस्त, पोलीसवाले जागोजाग उभे असतात पोलीस. आणि तेवढ्यात तसं पाहिलं, रस्त्यावर राजाचे सैनिक उभे आहेत आणि विदुर आणि सुलभा दारात येऊन बसले. आता थोड्या वेळात देव येणार. बस मोठ्यानं घोषणा झाली. थोड्याच वेळात भगवान श्रीकृष्णाचं आगमन हस्तिनापुर नगरीमध्ये होत आहे. हो, सगळेजण सज्ज आहेत सैनिक. रथ धावत धावत येत आहे. रथाच्या घोड्याच्या टापाचा आवाज येतो आहे, चाकाचा आवाज येतोय. सुलभा आणि विदुर आपल्या झोपडीच्या दारात बसून निदान देवाचं दर्शन दुरूनच का होईना पण भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल या इच्छेनं दारात बसलेले. मनामधली इच्छा देवाला कळते बरं का. मनातली इच्छा न सांगता तुम्हा सांगायची देखील गरज नाही. तो भाव फक्त श्रद्धेनं हाक मारावी लागते, त्याला कळते. रथ आलेला आहे, असा रथ येतोय. विदुर आणि सुलभा इथं बसलेले आहेत. रथ येत आहे. रथामध्येच देवानं असा खांद्यावर शेला होता. भगवान श्रीकृष्ण उभे आहेत रथामध्ये. सारथी रथ हाकत आहे. देवानं असा हळूच खांद्यावरचा शेला असा खाली टाकला आणि तिरप्या नजरेनं असं विदुर काकाकडे पाहिलं आणि असा शेला उचलत असा खांद्यावर घेतला. बस नजर झाली विदुर काकाची आणि भगवान श्रीकृष्णाची. धन्य झालो देवा, धन्य झालो. कृपा दृष्टी, बस फक्त एक दृष्टी, एकदा देवानं पाहावं. एकदा. माणसाचं आयुष्याचं सोनं व्हायला लई वेळ लागते का? जास्त वेळ लागते का? नाही लागत. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर किती घंट्यानंतर त्याचं सोनं होते? तुम्ही म्हणाल महाराज परिसच पाहिला नाही, असला तर तुमच्या घरी उद्या घेऊन या. मला एक सांगा, गवताच्या गंजीला काडी लावल्यावर किती तासानंतर पेटल? एक क्षणही लागत नाही. बस कासवाच्या पिल्ल्याला, ते कासवीनला असं म्हणतात दूध नसते. पोट भरायसाठी फक्त कासवीन आपल्या पिल्ल्याकडे डोळे भरून पाहते, त्या पिल्लांचं पोट भरतं. देवानं एकच नजर फक्त विदुर काकाकडे आणि सुलभेकडे पाहिलं. बस विदुर म्हणले धन्य झालो देवा, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. देव निघून गेले रथातून. इकडं विदुर आणि सुलभा घरामध्ये आले. दार लावून घेतलं. येईल का हो आपल्या घरी? देव जेवायला येईल का? बोलवा ना. अगं वेडी आहेस का? राजा आहे तो द्वारकेचा आणि राजवाड्यात गेलाय. तिथला पंचपक्वान सोडून गरीबाच्या झोपडीत येईल का ते? विदुर काका म्हणतात येत नाही. सुलभा म्हणते येते.
देव येते. तुम्ही म्हणून तर पहा देवाला, जा तुम्ही एकदा बोलवायला जा. विदुर संकोच करतायत, पण सुलभा म्हणते देव येईलच. मी काय करते, आपल्या घरात तर काही खायला नाही, गरीबाच्या घरामध्ये फार गरिबी फार अवघड असते महाराज, गरिबी फार अवघड. सुलभा निघाली, शेजारणीकडे जाते, म्हणली मी शेजारणीच्या इथून काहीतरी खायला घेऊन येते. गेली शेजारणीच्या इथं, केळं होते, केळं 2च केळं मागितले तिला, 2 केळं दे, आणि ते 2 केळं मी देवाला खाऊ घालणार आहे. देव आला तर खाईल, नाही आला देव कृष्ण जर नाही आला माझ्या घरी तर ते केळं परत आणून देते. मात्र ताई मला 2 केळं दे. 2 केळं घेऊन सुलभा घरी आली आणि सांगितलं, जा काहीतरी देवाला खाण्यासाठी घेऊन या. गरिबी फार अवघड असते महाराज. एखादी पंगत असू द्या, लग्नाची म्हणा, टिळ्याची म्हणा, त्या पंक्तीला श्रीमंताचं पोरग जेवायला बसलं ना, श्रीमंताचं त्याच्या ताटातले गुलाबजामुन संपाव. ते मोठ्यानं हाक मारते, ओ काका गुलाबजामुन आणा इकडं. पण एखादं गरीबाचं पोरग, त्याच्या ताटातले गुलाबजामुन संपू द्या, पोळी संपू द्या, भात संपू द्या, ते म्हणते संपलं तर संपलं, पण मला कोण पाहू नाही बसलेलं इथं. मला जर इथं कोण बसलेलं पाहिलं तर लोक उठवितील मला. गुलाबजामुन नाहीत का, नाही तर नाही, पण मला उठवितील. गुपचूप बसून जे आहे ते ताटातलं खावा, पानातलं. बस गरिबी फार अवघड. विदुर काका निघून गेलेले आहेत काहीतरी देवाला खाण्याला आणण्यासाठी. इकडं राजवाड्यात काय झालं, देव आले, कृष्ण आले, आगत स्वागत झालं, कृष्णाला बसायला उच्च आसन दिलं. हो, सभा भरली. दुर्योधन आहे, धृतराष्ट्र आहे, द्रोणाचार्य, कृपाचार्य. हो, ते महाभारत डोळ्यासमोर आणा. महाभारत फार टीव्हीला आहे मला वाटतं चालू आता सध्या, आहे का नाही? रामायण आहे, महाभारत. आता महाभारतातही एक नवीन भाग यायला लागलाय. ते नवीन नाही, जुनं आहे का? जुनं. महाभारत कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की. कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की. सारथी जिसके बने वो कृष्ण अर्जुन भारती. महाभारत. असंच गाणं होतं का त्या महाभारताचं? असंच होतं. महाभारत गोड गोड कथा आहे, ऐका ते. हो, सभा भरलेली आहे, सभा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, धृतराष्ट्र तो आंधळा, त्याचे पुत्र आणि सगळ्यांचा लाडका मामा शकुनी. किती होना भांजे असत ना. ऐकलं ना महाभारत, पाहिलं ना टीव्हीला सगळे. कृष्णानं सांगितलं, दुर्योधना, पांडव म्हणजे दुसरे तिसरे कोण नाही, तुमचे भाऊ आहेत, त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाका. सगळं राज्य नाही, अर्ध द्या, अर्ध नाही तर नाही, 5 भावाला 5 गावच देऊन टाका म्हणले. चला बस, 5 भावासाठी 5 गावं द्या. दुर्योधनानं सांगितलं, हे बघा, तुम्ही आमचे मेवणे आहात, आत्याचा मुलगा तू, आमच्या भावाच्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही भाऊ काय ते पाहून घेऊ, आम्ही एकोणेकाचे डोके फोडू म्हणतो ना आपण. आमच्या मधात पडायचं नाही, आम्ही आमचे डोसके फोडतो. देवानं सांगितलं, मुकाट्यानं देऊन टाक 5 गाव. म्हणला 5 गाव तर सोड, अरे सुईच्या टोकावर बसल एवढी माती सुद्धा देणार नाही. सुई एवढी जागा नाही, सुई अशी धरायची आणि त्याच्यावर माती टाकायची, किती बसल तेवढी सुद्धा माती देणार नाही. म्हणला चल जा, काय करायचं कर. राग आला देवाला आणि देव निघाले, चाल काय हरकत नाही, परिणाम वाईट होतील. धृतराष्ट्राला सांगितलं, तू तर आंधळा आहेस, पण या पुत्राच्या मोहापायी तुझी दृष्टिकोन आणि राज्य सुद्धा सगळं काही जाईल. इशारा दिला देवानं आणि देव चालायला निघाले. विनंती केली भीष्माचार्यांनी, महाराज थांबा, असं करू नका, बोलून बघा. देव म्हणले नाही, आता नाही, आता युद्ध हाच एक पर्याय. दुर्योधन म्हणला, ओ दाजी थांबा, गडबड करू नका, आले तसे जेवून जा. देव म्हणले, अरे मी काय जेवायला आलो का रे? माझं ऐकत नाहीस तू, आणि जिथं माझं ऐकत नाही कोणी, माझं जिथं कोणी ऐकत नाही तिथं मी जेवत नाही.
वाक्यावर विचार करा. देवाचं जे ऐकत नाहीत लोक, तिथं देव जेवत नाही. देवाचं ऐकत नाहीत म्हणजे देवानं सांगितलेल्या मार्गावर जे लोक चालत नाहीत, देवानं सांगितलेली भगवद्गीता आहे, देवानं सांगितलेलं भागवत आहे, हे देवानं सांगितलेले मार्ग आहेत. मग गीतेनं सांगितलेल्या मार्गानं जो कोणी चालत नाही, तिथं देव एक क्षणभरही थांबत नाही. जेवायचं तर दूरच राहील. देव पुढे निघाले, चाल उद्धवा. उद्धवाला सोबत घेतला, चाल उद्धवा निघून जाऊ आपण इथं. पुढे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आले. म्हणले देवा, दुर्योधनाच्या घरी नाही तर नाही, निदान आमच्या घरी तरी जेवा. अरे तो माझा ऐकत नाही, तुम्ही त्याचा ऐकता, मग मी त्याच्या घरी बी जेवत नाही. दुर्योधन माझा ऐकत नाही, तुम्ही त्यांची गुलामी करता, त्या दुर्योधनाची, धृतराष्ट्राची, मग मी तुमच्या घरी कसा जेवल? बस मी तुमच्या घरी सुद्धा जेवणार नाही. चाल उद्धवा. राजवाड्याच्या बाहेर निघाले, रथाच्या जवळ आले. आणि रथाच्या जवळ आल्यावर उद्धव म्हणला, देवा राग राग निघालो तर खरं, पण पोटात भूक लागली, आता जायचं कुठं? देवा म्हणले, घाबरू नको, या दुष्टाच्या नगरीमध्ये सुद्धा आपला एक भक्त आहे म्हणले. देवाचे माणसं प्रत्येक जागी आहेत बरं का, देवाचे माणसं प्रत्येक जागी आहेत. सगळी लंका दुष्टाची होती, त्या रावणाची, पण तिथे देवाचा एक माणूस होताच की नाही, बिभीषण. इथं सगळे दुष्ट दुर्योधनाच्या ऐकणारे, दुर्योधनाच्या गुलामी करणारे आहेत, पण इथं देखील देवाचा एक माणूस आहे, ते म्हणजे विदुर. घाबरू नको उद्धवा, चल कुठं रथ घे आणि चल. कुठं जायचंय? चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के वीरी सुदाम जी के चावल, मीठे मीठे भोग लगावे. चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़ी बड़ी मंदिरे कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिरे कौन काम के. भाव अगर नहीं पावे, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के. मोठे मोठे बंगले काय कामाचे? भाव अगर नहीं पावे, जर त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनामध्ये भगवंताविषयी, संताविषयी, देवाविषयी, साधूविषयी भावच नसेल, भक्ती नसेल, तर बडे बडे मंदिर कोण काम के? हो, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा तुमच्या काय कामाच्या? तुकाराम महाराज तर इथपर्यंत म्हणले, आगी लागो तया सुखा. आग लागो म्हणले तुझ्या सुखाला. तुझ्या मनामध्ये जर श्रद्धाच नसेल, भाव नसेल, साधू संताविषयी जर भाव नसेल, देवाविषयी नसेल, तर तुझ्या सुखाला का जाळायचं का? उद्धवा घाबरू नको, चल रथ काढ आणि चल कुठं? विदुराच्या घराला. हो, विदुरजी काहीतरी खायला आणायच्या निमित्तानं गेलेले आहेत बाहेर. घरामध्ये आता फक्त सुलभा आहे, सुलभा विदुरांची पत्नी अंघोळीला गेलेली आहे आणि दार बंद आहे पुढचं झोपडीचं. सुलभा अंघोळीला गेलेली आहे.
दार बंद आहे, दारामध्ये रथ आला. उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण दारामध्ये आले. दार वाजवत आहेत. बऱ्याच वेळापासून दाराची कडी वाजवत आहेत. काका, विदुर काका, दार उघडा. विदुर काका, काकू मी आलोय, तुमचा कृष्ण आलाय, दार उघडा काकू. सुलभेच्या कानावर हाक जाते, पण सुलभा आपल्याच धुंदीत आहे, आपल्याच तंदरीत आहे. देव येईल का? जेवायसाठी येईल का? आला तर तो आला तर त्याला काय खायला घालू, काय करू? दर्शन घेईल, माझ्या जीवनाचं कल्याण होईल. माझ्या मालकाची इच्छा होती दर्शन घेण्याची, माझी देखील. आपल्याच धुंदीत आहे. अंघोळ झाली तिची आणि ओले कपडे अंगावर तसेच. आणि मग दारावर हाक ऐकली. बऱ्याच वेळानंतर मग लक्षात आलं दारावर कोणीतरी हाक मारते. धावत धावत दाराजवळ आली आणि दार उघडलं. दार उघडलं तर पाहते, ज्याच्या विषयी काल रात्रीपासून दर्शनाची ओढ लागलेली ज्याच्या, तो भगवान श्रीकृष्ण दारात उभा. कृष्णा तुम्ही? होय काकू. चला चला बाजूला व्हा, मला भूक लागली काकू, मला काहीतरी खायला द्या. त्या सुलभेला बाजूला ढकलत देव झोपडीमध्ये घुसलेले. राजमहालामध्ये सगळा थाटमाट सोडून लाथ मारली त्या पंचपक्वांनावर. आणि देव झोपडीमध्ये येऊन विदुराच्या पत्नीला म्हणतात, मला काकू भूक लागली, काहीतरी खायला दे. हो. सुलभा आली आणि बसायला एक फाटकी चटई टाकली. फाटकी चटई टाकली आणि स्वतः त्या चटईवर बसली. फाटक्या चटईवर. माणूस भगवंताच्या ओढीमध्ये भेटीची ओढ लागते ना, तेव्हाचा हा प्रकार होतो. तेव्हाचा भाव विभोर झाली सुलभा. बसायला तर अंथरूण टाकलं आणि त्या अंथरुणावर आपण जाऊन स्वतःच बसली. बस देवा, तुझ्यासाठी केळं आणलेत, बाजूला ठेवलेले केळं घेतले. हो, केळं सोलले, असे हातानं सोलले. केळ सोललं ते आणि बस ते सोडलेलं केळ हातात ठेवलं आणि देवाला कातडं खायला दिलं. साल केळाची. हो, देव साल खातात, साल प्रेमानं. सुलभा फक्त देवाच्या मुखाकडे पाहते, देवाच्या तोंडाकडे आणि चरणाकडे पाहते. हो, तेवढ्यामध्ये विदुर काका आलेत. उद्धव शांत उभे बर का. उद्धव शांत उभे. देव आले आणि विदुरानं पाहिलं, देव साल खातायत केळाची आणि सुलभेनं केळ हातात घेतले. आग डोकं जाग्यावर आहे का तुझं? केळ हातात धरले आणि ती साल खायला दिली तू. मग सुलभा भानावर आली. हो, आणि ती साल देवानं खाली ठेवली, अर्धवट खाल्लेली. आणि दुसरं केळ घेतलं आणि ते सोडून मग केळ हातात दिलं. देवाने केळ खाल्लं. हो, पण सांगितलं, विदुर काका, जो मजा छिलके में था वो केले में नहीं है. जो आनंद ते साल खाण्यामध्ये होता केळाची, ते आता या केळ खाण्यामध्ये गोडवा नाही येतो. कारण ती सालच का होईना, केळाचं कातडच का होईना, पण भक्तीनं, प्रेमानं, भावानं दिलेलं होतं कातडं. हो, देवाला तुम्ही भाव, भक्ती, प्रेमानं काहीही द्या, काहीही द्या. पत्रम पुष्पम फलम तोयम. तुळशीचं एक पान जरी देवाला तुम्ही प्रेमानं दिलं ना, प्रेमानं, त्याला महत्व आहे. ते देवापर्यंत पोहोचतं. तुम्ही पंचपक्वान्नाचा नैवेद्य जरी ठेवला तरी ते देवाला नकोय. तुम्ही भक्ती भावानं तुळशीचं एक पान जरी दिलं तरी ते देवाला पुरेसं आहे. हो, काहीच न लगे, फक्त एक भाव लागतो, भाव. बस धन्य झालो म्हणले. एक मला काकूनं केळाची साल जरी दिली, माझं पोट भरल्यागत झालं. पण अजून थोडीशी आता उद्धवाला भूक लागलेली आहे, मला देखील भूक शिल्लक आहे. काकू काहीतरी करा ना अजून खायला. बस विदुरजी म्हणतात, मी हे काहीतरी आणले थोडंसं खायला, धान्य, गहू म्हणा, ज्वारी म्हणा, तांदूळ म्हणा. कन्या कशाच्या करीत होते बाबा? ज्वारीच्या. आमच्या काळात नव्हतो, नाही ते आता. ते काळ तुम्ही धन्य झाले, तुमची हाडं अजून आहेत तुमच्या वयापर्यंत. आमचे वाजून वाजून आताच वाजायलेत कुडकुड. ह्या कन्या आणल्यात म्हणले, त्या शिजव सुलभा. आता एवढ्याशाच कन्या, खायला 4 तोंड आहेत, एवढ्या एवढ्या कन्या पाण्यामध्ये शिजवायच्या. पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये कन्या टाकल्या. कितीही वेळ जरी शिजवल्या तरी त्या घट्ट होणार आहेत का? कारण त्याच्यामध्ये भगोनभर पाणीच टाकलेलं आहे. पाण्यामध्ये कन्या टाकल्या आणि कन्या शिजल्या
आणि मग सुलभेनं पानावर वाढाय घेतल्या, पानावर वाढायला केळीचे पान देवाला टाकलेलं आहे, केळीचं पान, आणि मग त्यावर कन्या असं पातेल्यातून पळीनं म्हणा कशानं म्हणा त्या सुलभेनं पानावर वाढल्या. पानावर वाढल्यावर आता तितकं पातळ पानावर राहील का ते? बस ते लागल्या कन्या पळायला सगळीकडं पानावर. बस देवानं असं धरलं पान, ते असं दोन्ही हातानं असं धरलं, बस त्याला फुकलं आणि थंड झाल्या. आता खायच्या कशा? बस देवानं पान असं धरून अशा जिभेनं खाल्ल्या, जिभेनं. विदुरजी भाव विभोर होऊन पाहतायत देव. बस काकाला सांगितलं, काका तृप्त झालो मी, तृप्त झालो मी. विदुर आणि सुलभा दोघांनीही डोळे भरून देवाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, काका तुम्ही आता इथं थांबू नका. अन्याय होतंय, जिथं अन्याय आहे, अन्यायाचं राज्य आहे, तिथं माणसानं थांबू नये. तुम्ही तीर्थयात्रा करा, निघून जा. विनाश होण्याची वेळ जवळ आलेली आहे धृतराष्ट्राची आणि या कौरवांची, म्हणून तुम्ही इथं थांबू नका. युद्धामध्ये विदुर नव्हते, विदुर अगोदरच तीर्थयात्रेला निघून गेले होते. महाभारताच्या युद्धाला नव्हते विदुर काका. हो, तीर्थयात्रा करत करत विदुरजी निघून गेले आणि मैत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये आले. मैत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये, आणि त्या मैत्रेय ऋषींना विदुर काकांनी प्रश्न विचारला होता, काका जडाची सत्ता चेतनावर चालते का चेतनाची सत्ता जडावर चालते? आत्म्याची सत्ता शरीरावर चालते का शरीराची सत्ता आत्म्यावर चालते? थोड्या वेळापूर्वी हाच प्रश्न कोणाला विचारला होता? साऊंडवाल्या कृष्णानं मधुकर महाराजाला. कोण विचारला होता कोणाला? हा, राजा परीक्षितीने श्री शुकाचार्य महाराजांना हाच प्रश्न विचारला होता. तिथं विदुरांचं नाव निघालं म्हणून मी तुम्हाला विदुर चरित्र थोडक्यात सांगितलं. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. विदुर काका, गोड चरित्र आहे, गोड चरित्र. कोण आहेत हे विदुर काका? तुमच्या आमच्या सारख्याच्या घरी शेजाराचा माणूस जेवायला येईन झालाय. देव स्वतः विनाकारण न अवतान देता घरी जेवतो म्हणून, म्हणजे काहीतरी तप लागेल ना त्यासाठी. कोण आहेत हे विदुर? विदुर म्हणजे स्वतः यमाचा अवतार आहे. एवढ्या बारीकीनं सांगत बसणार नाही कोणताच कथाकार, कारण त्याला ज्या मोजक्या कथा असतात ते सांगून मोकळं व्हायचं असतं, बरोबर आहे. एवढ्या बारीकीनं कोणी सांगणार नाही, लक्षपूर्वक आहे का. विदुरांचं चरित्र, विदुरांचा पूर्वजन्म सांगतोय. विदुर म्हणजे स्वतः यम आहेत, यमाचा अवतार आहेत विदुर काका. एकदा मांडव्य नावाचे ऋषी आहेत, मांडव्य ऋषी. त्या ऋषींचा आश्रम आहे. काही चोरानं एका राजाच्या घरी चोरी केली आणि सैनिक मागं लागले त्या चोरायच्या. त्या चोरानं काय केलं, जे धन गाठोडं होतं ते मांडव्य ऋषीच्या आश्रमात आणून फेकलं. त्या आश्रमात चोर पळून गेले, पण ते जे सैनिक आले त्यांना ते गाठोडं दिसलं मांडव्य ऋषीच्या आश्रमात दरवाजाजवळ पडलेलं. बस धरलं मांडव्य ऋषीला. चोरी करता? साधू आहात तुम्ही, संत आहात, दाढी जटा वाढवल्यात, भगवे कपडे घालता, भस्म लावता, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, आणि चोरी करता का तुम्ही? मांडव्य ऋषी म्हणले, बाबा मी चोरी केली नाही. तुमच्या घरात दारामध्ये धन सापडलं, म्हणले चला राजाकडं. नेलं राजाकडं. राजानं शिक्षा सुनावली, याला फासावर द्या म्हणले. साधूचं सोंग करायला आणि चोऱ्या करायला. मांडव्य ऋषी म्हणले काय हरकत नाही, दे मला फासावर, मी चोरी केलीच नाही. कर नाही त्याला डर कसायची. पाप आपण जर स्वतः पाप केलं नसेल, मी नेहमी म्हणतो कधीतून, ज्यानं पाप केलं नाही ना त्याला कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. तुम्ही पाप करू नका, तुम्हाला कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. समोर मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, अजून कोणी असो, पाप केलं नाही ना कोणाच्या बापालाही भ्यायची. कर नाही त्याला डर कशाची. मांडव्य ऋषीला फासावर दिलं, सुळावर दिलं, पण मांडव्य ऋषीचा प्राणच जाईना, जीवच जाईना की. मांडव्य ऋषीनं गायत्री मंत्राचा जप चालू केला. हो, स्वतः यम तिथं आला आणि यमाला जाब विचारला. मग मांडव्य ऋषीनं, काय यमा, माझी काय चूक, मला एवढं वेदनादायी मरण कशामुळे देतोयस? स्वतः यमाला विचारायची हिम्मत, माझ्याकडून काय पाप घडलं सांग, मला अशी शिक्षा मिळाली. यमाला साधू संतांचा अधिकार फार मोठा बरं का, साधू संतांचा अधिकार. उगाच आपण विचारू शकतो का?
आपल्याला समोर पोलीसवाला जर खाकी वर्दीवाला आलं तर आपण थरथर असं होते, बापुरे पोलीसवाला आलं म्हणून, बरोबर. पण यमाला जर मांडव्य ऋषी विचारतायत तर त्याची साधना किती. मांडव्य ऋषीनं विचारलं, यम कशामुळं मला ही शिक्षा. यमानं सांगितलं, महाराज तुम्हाला सुळावर आत्ता द्यायले त्याचं कारण सांगतो ऐका. लहानपणी तुम्ही एक फुलपाखरू धरलं होतं. फुलपाखरू काय म्हणतो आपण त्याला, फुलपाखरूच म्हणतो ना. ते फुलपाखरू धरलं तुम्ही, एका झाडावर बसलेलं होतं फुलाच्या, आणि ते काटा घेतला आणि त्या फुलपाखराला पोटामध्ये टोचला तुम्ही. त्याची ही शिक्षा. फुलपाखराला त्याच्या पोटात तुम्ही काटा टोचला होता लहानपणी, त्याची शिक्षा देतोय. म्हणले ठीक आहे, मी जर पाप केलं असेल तर त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. पण मी ते पाप अजाणतेपणी केलं, जाणून बुजून केलं नाही. लहानपणी माणूस अजाण असतो, तेव्हा पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, काही कळत नाही. म्हणून अजाणतेपणी जर पाप केलं असेल तर त्याची शिक्षा तू स्वप्नात द्यायला पाहिजे होती. नियम आहे, शिक्षा कशी मिळायला पाहिजे. जर पाप अजाणतेपणी चुकून जर झालेलं असेल तर माणसाला त्याची शिक्षा स्वप्नात मिळते. वाईट स्वप्न पडतात माणसाला, विहिरीत पडलो, अपघात झाला, एखाद्या वेळेस उगाच आकाशात माणूस घिरट्या घालते स्वप्नामध्ये. हे कशाचे फळ आहेत, कशाचे परिणाम आहेत. आपल्याकडून कधीतरी अजाणतेपणी जर पाप झालेलं असेल, चुकून आपल्या हातून काही पाप घडलेलं असेल तर देव त्याची शिक्षा आपल्याला स्वप्नात त्रास देते, स्वप्नात. आणि जर जाणून बुजून झालेलं असेल तर मग मात्र यम त्रास देते. मांडव्य ऋषी म्हणले, माझ्याकडून लहानपणी चुकून पाप झालं ना, चुकून मी फुलपाखराला काटा टोचला ना, तू मला आता सूळ टोचतोयस, पण स्वप्नामध्ये टोचायला पाहिजे होता सूळ. स्वप्नामध्ये तू मला चुकीची शिक्षा देतोयस, म्हणून मी मांडव्य ऋषी तुला शाप देतोय, एका शूद्राच्या घरी तू जन्माला येशील. यमाचा अवतार विदुराच्या रूपानं शूद्राच्या घरी दासी पुत्र म्हणून जन्माला झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. पुढं एक एक प्रश्न राजा परीक्षिती भगवान श्री शुकाचार्यांना विचारत आहेत आणि शुकाचार्य प्रश्नाचे उत्तर देत आहेत. पुढे प्रश्न विचारला राजा परीक्षितीनं, महाराज मला कृपा करून सांगा, या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. शुकाचार्य महाराज सांगू लागले, सगळीकडे पाणीच पाणी होतं. क्षीरसागरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होतं. भगवान श्री विष्णू नारायण भगवंत त्यांच्या बेंबीतून एक कमळ आलं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं भोवताल पाहिलं, सगळीकडे पाणीच पाणी होतं, सगळीकडे पाणीच पाणी. ब्रह्मदेवाला काही माहित नाही, मी कुठून आलो, कोणी मला जन्माला घातलं, माझ्या जन्माचा उद्देश काय, कशासाठी. ब्रह्मदेवानं सगळीकडे पाहिलं पण काही दिसलं नाही, सगळीकडे पाणीच पाणी होतं. आपल्याकडे एक प्रमाण आहे, साधू संतांनी सांगितलं, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया निर्माण झाली. ती तर माया आज पूर्ण जगावर आहे. हो, ब्रह्मदेवाने डोळे बंद केले तेव्हा त्याच्या कानावर दोन शब्द ऐकू आले, ते म्हणजे तप, त आणि प. तेव्हा ब्रह्मदेवानं तप केलं आणि तप केल्याच्या नंतर हंस रूपानं येऊन भगवान श्री विष्णू नारायणाने 4 श्लोकी चतुश्लोकी भागवत ज्याला म्हणतात ते चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं आणि सांगितलं, तुम्ही पृथ्वीवर सृष्टीची निर्मिती करा. सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवानी 4 मुलांना जन्माला घातलं. ते म्हणजे 4 भाऊ, सनातन आणि सनंदन आणि सनत कुमार. सनातन, सनंदन आणि सनत कुमार. आपण पहिल्या दिवशी कथा पाहिली, नारदासोबत कोणाचा संवाद चालू होता, सनत कुमारांचा, बरोबर. नारदासोबत सनत कुमारांचा जो संवाद चालू होता त्यामध्ये मी सनत कुमारांचा उल्लेख सांगितला होता. त्या सनत कुमाराला जन्माला घातलं. पुढं ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारदाचा जन्म झाला. अंगठ्यापासून दक्षाचा, प्राणापासून वशिष्ठाचा, त्वचेपासून भृगु ऋषी, हातापासून कृती, नाभीपासून पुलत्स्य, कानापासून पुलत्स्य, मुखापासून अंगिरा, डोळ्यापासून आत्री, मनापासून मरीची, उजव्या स्तनापासून धर्म, छाया म्हणजे सावलीपासून कर्दमाचा जन्म झाला. हे सर्व ऋषी मुनी जपी तपस्वी होते. ऋषी मुनीचा काही रस नव्हता त्यांना संसारामध्ये. संसार करावा, संतती निर्माण करावी, प्रजा निर्माण करावी. जे साधू असतात त्यांना काही रस नव्हता. मग पुन्हा ब्रह्मदेवानं मनु आणि शतरूपा यांना जन्माला घातलं. मनु आणि शतरूपा हे लक्षात ठेवा.
मनू आणि शतरूपा, मग यांनी मैथुनातून संतती निर्माण केली, मैथुनातून. आणि त्या मनूचेच आपण लेकर आहेत, त्या मनूचे स्वयंभू मनू ज्याला म्हटलं जातं, मनू आणि शतरूपा त्यांचे आपण लेकर आहेत, मनूपासून झालेले, म्हणून आपल्याला मनुष्य असं म्हटलं जातं. आपल्याला मनुष्य का म्हटलं जातं? मनू आणि शतरूपेचे आपण लेकरू आहेत म्हणून मनुष्य असं म्हटलं जातं. मनू आणि शतरूपा आपले पूर्वज. पुढं या मनूला आणि शतरूपेला 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. 2 मुलं आणि 3 मुली. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. त्याचे नाव प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता बोर व्हायला हे की अशी कथा सांगायला लागलं की मग असे लक्ष्म्या उभ्या केल्यासारखे बसतात माणसं. बरोबर आहे. कापसावर कोकडा पडला की एक 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 टाटा मिळाची फवारणी करावी लागते, तसा काही चुटकुला विनोद सांगावं लागते. चला एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा रमण श्री गोविंद राधे राधा रमण श्री गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा रमण श्री गोविंद राधे राधा रमण श्री गोविंद राधे 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 सर्वांनी राधे टाळी, राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा रमण श्री गोपाल राधे राधा रमण श्री गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे. जय जय श्री राधेश. स्वयंभू मनो सवे स्वयंभू सम्राट प्रिय पुत्र स्वयंभू प्रतिलभ्य प्रियां पत्नीम किम चकार तत मुने. 5 संतती सांगितल्या. 3 मुली, आकुती, देवहूती आणि प्रसूती. 5 मुलापैकी 3 मुली. मग मुलं किती? 2. पटकन सांगत चला.
दोन मुलं सांगितले मी थोड्या वेळापूर्वी नावं. एकाचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्याचं एक तुम्ही सांगा राव. आता 5 पैकी 4 मी सांगितले म्हणून एक तुम्ही सांगायला हरकत आहे का? उत्तानपाद. चला त्या मुलांच्या कथा आपल्याला पाहायच्या आहेत. 5 मुलं झाले. आकुती नावाची मुलगी आहे, तिचा विवाह स्वयंभू मनूच्या मुलगी आकुती, तिचा विवाह रुची नावाच्या ऋषी सोबत झाला. देवहूती जी नावाची मुलगी आहे ती कर्दमाला दिली आणि प्रसूती जी आहे ती प्रसूती ती दक्षाला दिली. दक्षाला दक्ष. स्वयंभू मनू ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, महाराज बाबा तुमच्या आज्ञेनुसार मी संतती निर्माण केली, 5 अपत्य मी जन्माला घातलीत, पण त्यांनी आता राहायचं कुठं? सगळी पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे, राहायचं कुठं? ब्रह्मदेवानं विचार केला आणि विचार करता करता ब्रह्मदेवाला शिंक आली. शिंक आल्याबरोबर नाकामधून ब्रह्मदेवाच्या अंगठ्या एवढं वराहाचं पिल्लू बाहेर आलं. वराहाचं पिल्लू नाकातून बाहेर आल्याबरोबर एका क्षणात पर्वता एवढा देह त्यानं धारण केला आणि तो मोठा झालेला वराह पाण्यामध्ये शिरला त्या क्षीरसागराच्या आणि रसातळाला बुडालेली पृथ्वी जी आहे ती आपल्या दातावर घेतली आणि पृथ्वीला वर काढताना वाटेमध्ये पाण्यातून वर काढताना एक राक्षस धावून आला, पण पाण्यातून वर काढताना त्याला वराहानं काही केलं नाही, पृथ्वीवर स्थिर केली आणि नंतर मग त्या राक्षसाला युद्ध करायचं ठरवलं. त्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचं आणि वराहाचं युद्ध जुंपलं. त्या युद्धामध्ये हिरण्याक्षात मारल्या गेला आणि वराह भगवंताचा विजय झाला. बोलिये वराह भगवान की जय. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंचा नारायण भगवंताचा वराह अवतार सांगितला जातो. हा हिरण्याक्ष राक्षस कोण आहे? हा हिरण्याक्ष राक्षस पहिल्यांदा राक्षस कोण आहेत हे पाहू. राक्षस म्हणजे वेगळे कोणीतरी असतात, त्यांना शिंग असतात किंवा अवाढव्य असतात, अशातला काही प्रकार नाही. राक्षस फक्त वृत्तीला नाव दिलेलं आहे, वृत्ती, राक्षसी वृत्ती. हो, एकाच बापाचे 2 मुलं आहेत, देव आणि दानव, देव आणि राक्षस. हो, एकदा संध्याकाळची वेळ होती. कश्यप ऋषी आणि त्यांना 2 पत्न्या दिती आणि अदिती. दिती जी आहे त्याच्यापैकी दिती नावाची जी पत्नी आहे ती संध्याकाळच्या वेळेला कामातूर झाली, तिची इच्छा झाली संग करावा. कश्यपाला विनंती केली, मालक माझी इच्छा पूर्ण करा. कश्यपानं सांगितलं, अगं ही का वेळ आहे का? दिवे लागणीची वेळ आहे, सायंकाळची वेळ, आणि सायंकाळच्या वेळेला भगवान शंकर पार्वती तिन्ही लोकात फिरतात. सायंकाळच्या दिवे लागणीच्या वेळेला हे काम करणं योग्य नाही. थांब, थोडे धीर धर, रात्र होऊ दे. दिती म्हणली, नाही, सायंकाळच्या वेळेला दिवे लागणीची वेळ ही फार महत्वाची. त्यावेळेला स्त्रियांनी घरातल्या देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावायचा असतो. कशामुळं? कारण माणसाच्या मनाचा स्वामी चंद्र आहे आणि बुद्धीचा स्वामी हा सूर्य आहे. दोन्हीही त्यावेळेला हजर नसतात संध्याकाळच्या वेळेला, म्हणून माणसाची मन आणि बुद्धी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला क्षीण होती. म्हणूनच म्हटले जाते, कोणतंही काम जर करायचं असेल तर दिवसा केलं पाहिजे, दिवस निघाल्यावर त्याचा विचार केला पाहिजे. बरोबर? रात्रीच्या वेळेला कोणतं काम करू नये म्हणतात ना, त्याच्यामुळेच म्हणतात. आणि दिवा का लावायचा असतो? त्यावेळेला मन आणि बुद्धी दोन्ही क्षीण झालेले असतात. माणसाला ऊर्जेची गरज असते, ऊर्जेची. माणसाला, मनाला आणि बुद्धीला ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा कशापासून तरी मिळवली पाहिजे. दिवसा आपण सूर्यापासून ऊर्जा मिळवतो, चंद्रापासून रात्रीला मिळवतो, पण सायंकाळच्या दिवे लागणीच्या वेळेला दोन्हीही हजर नसतात. म्हणून ऊर्जा ही दिव्यापासून मिळवायची. म्हणून तुळशीजवळ देवाजवळ संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा असतो. हो, दितीला सांगितलं, दिती थांब, थोडा वेळ धीर धर, रात्र होऊ दे. पण ती दिती ऐकना. मालक माझी इच्छा पूर्ण करा. त्यावेळेला कश्यप आणि दितीचा संग झाला आणि नंतर मग संग झाल्याच्या नंतर दितीला श्राप दिला कश्यपानं, योग्य वेळी तू अयोग्य वेळेला तू संग केलास, हो, तुला 2 पुत्र होतील आणि राक्षस जन्माला येतील. त्या दितीपासून त्यावेळी संग केल्यामुळं 2 पुत्र जन्माला आले. त्याचं नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू.
म्हणा बरं एकदा हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू नाही, हिरण्यकश्यपू. नाव फार अवघड असतात. कोणीतरी म्हणलं हिरण्यकश्यपू, नाही, हिरण्यकश्यपू. चला, अशा या हिरण्याक्षाचा वध झाला. हिरण्याक्षाचा वध झाला आणि वराह भगवंताचा अवतार अशा पद्धतीने सांगितलेला आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघ जण भाऊ आहेत बरं का. यांच्या राक्षसाचे 3 जन्म झाले एकदा, आणि यांना मारण्यासाठी देवाचे 4 अवतार झाले. एकदा काय झालं, सनत कुमार हे वैकुंठामध्ये गेले, वैकुंठामध्ये देवाच्या दर्शनासाठी. आणि वैकुंठामध्ये 2 द्वारपाल होते, जय आणि विजय नावाचे. हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप कोण आहेत त्यांची पूर्वकथा सांगतोय. हे दिती आणि कश्यपापासून जन्माला तर आले, देवाचे भाऊच आहेत राक्षस, पण त्यांचा पूर्वजन्म सांगतोय कोण आहेत, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. जय विजय द्वारपाल आहेत. सनत कुमार आले, सनत कुमारांनी सांगितलं आम्हाला देवाच्या दर्शनासाठी जायचंय. मंदिराच्या दरवाजावर इकडून आणि इकडून दोन्ही बाजूला 2 चित्र काढले जातात. चित्र तुमच्या मंदिरावर काढले नाही. द्वारपाल हातामध्ये असा भाला घेतलेला, त्याला काय म्हणायचं, ते उगेच कोणाचेही चित्र नसतात, ते जय आणि विजय असतात. जय आणि विजयाचं चित्र असते. तुम्ही काढलेलं नाही, नवीन काम दिसायला कलर मारलेला, काढा वेळ मिळाल्यावर. त्या जय विजयानं अडवलं त्या सनत कुमाराला. जाऊ नका म्हणले, थांबा देव आराम करायलेत, देवाची झोपायची वेळ आहे. सनत कुमार म्हणले आम्ही साधू संत आहेत, साधू संताला काय नसतं म्हणले, देव आमच्यासाठी उठून आम्हाला दर्शन देतील. म्हणले आम्हाला आज्ञा दिलेली आहे, देवाची झोपायची आरामाची वेळ आहे, कोणाला मध्ये सोडायचं नाही. अरे आम्ही साधू आहे, संत आहे, आम्हाला जाऊ द्या. म्हणले जाऊ देणार नाही, देवाची परवानगी नाही म्हणले. ते म्हणले आम्ही जाणार, ते म्हणले आम्ही जाऊ देणार नाही, हे म्हणले आम्ही जाणार, आम्ही जाऊ देणार नाही, आम्ही अरे राक्षस व्हाल, साधू संताला अडवता, देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत, राक्षस व्हाल राक्षस. सनत कुमाराचा जोराचा आवाज ऐकला, राक्षस व्हाल म्हटलं असा शब्द देवानं ऐकला मध्ये झोपलेल्या, आणि देव धावत 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 दरवाजाजवळ आले. काय केलं सनत कुमारांनो, जय विजयाला श्राप दिला, काहीतरी त्यांना उशाप द्या. नाही महाराज, यांनी आम्हाला अडवलं म्हणून आम्ही श्राप दिला. अरे साधू संतांच्या मुखामध्ये श्रापाची भाषा शोभत नाही. साधू संतांच्या मुखातून काहीतरी जगाचे कल्याण होणारे शब्द निघाले पाहिजेत, कोणाला श्राप देणारे शब्द नकोत. काहीतरी उशाप द्या. तथास्तु म्हटलं, आणि 3 जन्म राक्षसाचे होतील आणि मुक्त होतील. देव म्हणले काय हरकत नाही, 3 जन्म राक्षस काय, जय विजय तुम्ही घाबरू नका, तुमच्या उद्धारासाठी मी येतो म्हणले. मग पहिला जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा, त्या जय विजयाचा पहिला अवतार. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूला मारायसाठी देवाचे 2 अवतार झाले. हिरण्याक्षाला मारलं देवानं, कोणता अवतार घेऊन मारलं? हा आता तर मारलं की, एका मिनिटाखाली सांगितलं की. मग आता तुम्ही तेच विचार करायला सांगू का नको, की मोठ्यानं सांगायचं वराह अवतार, मीच सांगितलं ना. हिरण्याक्षाला वराह अवतार घेऊन मारलं. हिरण्यकश्यपूला मारलं देवानं, कोणता अवतार घेऊन मारलं? हिरण्यकश्यपूला ते अवतार घेतला होता, सिंहाचं तोंड होतं आणि मग असे वाघाचे नख होते, नरसिंह अवतार. बर, नंतर मग या जय विजयाचा दुसरा अवतार झाला, दुसरी जोडी झाली रावण आणि कुंभकर्णाची. रावणाला आणि कुंभकर्णाला मारण्यासाठी देवाने एक अवतार घेतला. कोणता अवतार घेतला? राम अवतार, बरोबर. नंतर मग शिशुपाळ आणि दंतवक्र झाला द्वापार युगामध्ये. या जय विजयाची तिसरी जोडी. त्या शिशुपालाला आणि दंतवक्राला मारायसाठी देवाने एक अवतार घेतला, हातामध्ये सुदर्शन, बासरी, डोक्यावर मोर मुकुट. काय त्या अवताराचं नाव? कृष्ण अवतार. सगळं भागवतच तुम्हाला माहिती आहे की, मला उद्यापासून यायची गरज नाही गावामध्ये. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. हे माहीत असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. हा, आपण ऐकतोय ना, मग आपण त्या ऐकण्याचं काहीतरी चीज आपल्याला हे निदान एवढे बारकावे तरी माहीत असले पाहिजे. चला, यानंतर मनु आणि शतरूपा यांच्या मुलांच्या कथा येतात. मी सांगितलं मनु आणि शतरूपेला 5 मुलं झाली. मुलं किती झाले, मुली किती झाल्या? हा, 3 मुली. आकुती, देवहूती आणि प्रसूती.
प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 5 मुलं झाले. त्यापैकी आकुती दिली रुचिला, देवहूती दिली कर्दमाला आणि प्रसूती नावाची जी मुलगी आहे ती दिली दक्षाला. दक्ष आपण ऐकतो दरवर्षी दक्ष. काय मामा ते कधी नाव येते दक्षाचं? लग्नाचा मांडव घातलेला असते हिरवा, आणि ते मला वाटते हळदीच्या दिवशी काहीतरी ती गादी भरल्या जाते. गादी भरतात ना, असते ना, आणि मग तिथं ते जंगम येऊन चालू करते ते टाळ वाजून, दक्षियाचे घरी हो, असंच असते ना, बरोबर आहे मामा? सांगत चला. हो, सगळ्याच्या गुरुच्या ठिकाणी येत आम्हाला. त्या दक्षाला दिली. त्या दक्षाला त्या प्रसूतीपासून 16 मुली झाल्या. 16 त्यापैकी 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला दिली, 1 शंकराला दिली आणि 1 पितरायला दिली. किती मुली झाल्या? 16 मुली झाल्या. त्यापैकी 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला दिली, 1 पितरायला दिली आणि 1 शंकराला दिली. त्या शंकराला दिलेली मुलगी दक्षाची, तिचं काय नाव? नाही, पार्वती तर ही पर्वताची होती, पर्वत हिमालयाची. सती. सती. त्या सतीची एकदा गोड कथा पाहू आणि नंतर मग पुढे चालू. सती. दक्षाला प्रजापती पद मिळालं. दक्षाला प्रजापती पदवी आहे. प्रजापती, आता जसे आपल्याकडे आमदार खासदार हे अशा पदवी आहेत, तशी त्याला पालकमंत्री म्हणा अशी एक पदवी होती प्रजापती नावाची. ती पदवी मिळाली आणि त्याचा सत्कार समारंभ त्यानं ठेवला. सत्कार समारंभ, सगळे देवी देवता मंगलवाद्य वाजू लागली. खुर्च्या टाकलेल्या, पहिल्या लाईनला बसले ब्रह्मदेव, नारायण भगवंत आणि शंकरजी. बस सगळे देवी देवता पाठीमागं आहेत. मोठ्यानं जयघोष चालू आहे, दक्ष प्रजापती की जय, दक्ष प्रजापती की जय. दक्षाचं आगमन थाटामध्ये, आयटी मध्ये छाती पुढं काढून दक्ष येत आहे. स्टेजवर आल्यावर सगळे लोक उठून उभं राहिले, देवी देवता यक्ष गंधर्व किन्नर सगळ्यांनी जयघोष केला, दक्ष महाराज की जय. पण 3 जण उठले नाहीत. बाकीचे सगळे उठून उभे राहिले त्या दक्षासाठी, स्वागतासाठी. 3 जण उठले नाहीत. कोण कोण उठले नाही? पहिल्याच लाईनचे न पहिल्याच नंबरचे. मागं जर बसले असले तर त्याचं काही लक्षात येत नव्हतं टाळ्या वाजवायलेत की नाही, पण पुढं बसलेले माणसं लगेच लक्षात येतात. तशी हे पुढं 3 होते. पाठीमागच्याने नाही वाजवल्या तरी त्याला माहिती आहे महाराजाला काही इथपर्यंत दिसत नाही, चष्मा लावलेला दिसायला. पण पुढं बसलेले लक्षात आले दक्षाच्या. लगेच शंकरजी उठले नाही, विष्णू आणि नारायण भगवंत. म्हणले ब्रह्मदेव उठले नाही, हरकत नाही, बाप आहे आपला, लेखाच्या स्वागतासाठी नाही उठला तर हरकत नाही, बाप. नारायण भगवंत आपल्या बापाचा बी बाप, ते बी नाही उठले तर हरकत नाही. पण शंकर ते जावाई आहे म्हणले आपला, त्यानं उठायला पाहिजे, जावायनं उठायला पाहिजे सासऱ्याच्या मानासाठी. पण हे उठलं नाही, ते बी 4 माणसात. एकटेपणात काही असो, यानं 2 मारले असले तरी सहन करते म्हणले, पण 4 माणसासमोर उठलं नाही. जावायनं असं करतात का? याचा बदला घेईल. अवघड आहे बदला. माणसं छोट्या छोट्या गोष्टीसाठी एकरभर गेलं तर गेलं, पण तुला सोडत नाही म्हणते. ही भावना, या भावनेमुळं समूळ सगळा नायनाट झाला या दक्षाचा, याच भावनेमुळं. याचा बदला घेईल. एक मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. कणखल क्षेत्रामध्ये दक्षाने एक यज्ञ करायचं ठरवलं आणि त्या यज्ञाचं सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं. सगळ्या देवी देवतांना, सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळे देवी देवता, ब्राह्मण, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळेजण त्या कणखल क्षेत्रामध्ये जायला निघाले. आणि आता मला सांगा, पॉम्पलेटवर सगळ्याचे नाव आहेत, समजा सप्त्याचा असो की लग्नाचा असो, आणि त्यामध्ये एकाच नाव नसेल तर प्रमुख पाहुण्यामध्ये फलाना विस्ताना अमका डिमका सगळ्याचे नावं दिसायलेत आणि शंकराचंच नाव नाही. मग इंद्र सभेतले सगळे देवी देवता म्हणले याच्यावर शंकरजीचं नाव नाही. आणि ही खोड पहिलेपासून आहे. दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याची पद्धत ही आजच आहे, अशातला प्रकार नाही. दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायची पद्धत पहिलेपासून आहे. ब्रह्मदेवाला वाटलं शंकरजीला आमंत्रण नाही,
इंद्राला वाटलं शंकरजीला आमंत्रण नाही, स्वर्गातले सगळे देवी देवता सगळेजण बस एक एक त्यांच्या विमानानं निघालेत, कोणी गाडीवर निघालं, कोणी कसं. कैलासाला वळसा घालून कैलासाहून मधल्या मार्गाने जायचं सोडून, पेट्रोल डिझेल जास्त लागलं हरकत नाही म्हणले, पण कैलासाहून शंकरजीला भेटूनच जायचं. आलं ते पार्वती तिथं सतीला म्हणायला लागलं, सती तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, तुला आमंत्रण नाही का? सती काय म्हणावं म्हणून म्हणायची, आम्हाला पण आमंत्रण आहे, पण आम्ही आज नाही उद्या येणार आहेत. शेजारच्या बायला जर समजा कुठं लग्नाला जायचं असेल आणि एखाद्या स्त्रीला तिथं आमंत्रण नसेल तर त्या बायका मुद्दा म्हणून येऊन विचारतात तिला, बाई ग तिथं ते हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तुला आमंत्रण नाही का? त्या फलानीच्या घरी सुवासनी आहे तर जेवायला, तुला आमंत्रण नाही का? बाई तू जाय ना, पोटभर खाऊन येन, पोटावर बांधून आण, पण त्या जिला आमंत्रण नाही तिला कशाला चिडवतेस? बरोबर आहे. दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सती म्हणते मलाही देखील आमंत्रण आहे, पण आम्ही उद्या येणार आहे. असं करत करत 2 दिवस निघून गेले. बस शंकरजी ध्यान साधनेमध्ये, आणि एका दिवशी शंकरजीनं डोळे उघडले आणि सतीनं मग प्रश्न टाकला, मालक तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. काय म्हणाली? माझ्या बापाच्या घरी म्हणली का? सासरवाडीचं काही आमंत्रण येऊ द्या, कोणाच्या घरी काही कार्यक्रम असू द्या, सासरवाडीमध्ये तिकडं एखाद्या चुलत मेहुण्याचं मेहुणीचं लग्न, घरी इकडं बायको काय म्हणती, माझ्या माहेरात म्हणत नाही, तुमच्या मेहुणीचं लग्न आहे, चला की मग. नातं आपल्याशी जोडल्या जातं. तिचं सांगते का? ती म्हणते का माझ्या बहिणीचं चुलत बहिणीचं लग्न आहे, तुमच्या लाडक्या मेहुणीचं लग्न आहे, चला की म्हणते. म्हणजे याला फशी पाडायचं असते. शंकरजी पण फसणारे होते का? नाही. सब देवन के देव महादेव. ते म्हणले माझ्या सासरवाडीत आहे ना यज्ञ, ठीक आहे, पण मला आमंत्रण नाही म्हणले, आणि जिथं आमंत्रण नसते तिथं जाऊ नये. हो, जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. बेटी कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. बेटी कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घूमना चाहिए. बेटा कितना भी प्यारा हो, उसे सर पे बिठाना ना चाहिए. बेटा कितना भी प्यारा हो, उसे सर पे बिठाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को ना गाना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए. गोड भजन है, गोड भजन. जिस घर में आदर मान नहीं, उस घर पर ना जाना चाहिए. ज्या घरी तुम्हाला मान नाही, आमंत्रण नाही, तुमचा सन्मान नाही, तिथे जाऊ नये. पुढं भजनाचा एकदा भाव सांगतो. बेटी कितनी भी प्यारी हो, तुमची मुलगी किती तुमची लाडकी असू द्या, तिला गावभर घर घर या घरी त्या घरी त्या घरून त्या घरी फिरवायचं नसते. बेटा कितना भी प्यारा हो, तुमचा मुलगा किती लाडका असू द्या, उसे सर पे बिठाना ना चाहिए. त्याला डोक्यावर बसवू नका, किती लाडका राहू द्या, वेळीच त्याला जिथं चुकायले का तिथं त्याचा कान पकडा, मुलगा किती लाडका असू द्या. आणि शेवटी त्या भजनामध्ये सांगतात, जिस भजन में राम का नाम नहीं, ज्या भजनामध्ये तुमच्या प्रभूचं देवाचं नाव नाही ना, उस भजन को ना गाना चाहिए. ते भजन गाऊ नये माणसानं. म्हणजे सदा सर्वदा देवाचं भजन गावं. याच्यातलं आपल्या कामाचं वाक्य एकच, जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. शंकरजी म्हणतात, सती ज्या घरी आपल्याला आमंत्रण नाही तिथं जाऊ नये, जायचं नाही आपण.
मग मालक आमंत्रण नाही, जायचं नाही असं कसं? कार्य आहे म्हणल्यावर जावं लागतं. सती जायचंय ना. ज्या ठिकाणी देवाचं काम चालू आहे, धर्माचं कार्य जर असेल किंवा गुरु घर आहे, आई बाप आहेत, एका मित्रानं मित्राकडे जायचंय, एका मित्राच्या घरी जर समजा लग्न कार्य आहे तर त्या दुसऱ्या मित्रांना आमंत्रणा व्यतिरिक्त गेलं तरी चालते. गुरुच्या घरी जर काही कार्य आहे, गुरुच्या आश्रमात गुरुच्या घरी काही कार्य चालू आहे, मंगल कार्य आहे, तिथं जायला हरकत नाही. आई बाप मुलगा मुलगी बाहेर राहत असतील आणि आई बापाच्या घरी जर काही कार्यक्रम आहे तर तिथं जायला हरकत नाही. सती म्हणली हा मग मी हे तर म्हणत होते. काय म्हणत होते? माझ्या आई बापाकडं येत नाही. अगोदर काय म्हणली? तुमच्या सासऱ्याच्या इथं. पण आता बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढं कोणाचंच काही चाललं नाही. तुम्ही आम्ही पालापाचोळा आहे. देवाचं काही चाललं नाही तर तुमचं आमचं चालणार आहे का? म्हणजे याच्यानंतर सगळेजण माना हलवायलीत. याचा अर्थ सगळेजण घरी सगळ्यांनी याचा अर्थ मान्य केलंय की बायको पुढं आमचं काही चालत. अवघड आहे. सगळ्यांनी माना हलवल्या की नाही? शंकरजीनं सुद्धा मान हलवली. सती तुला जायचं तर जाय, मी येणार नाही. मोजके शिवगण, काही 2-4 शिवगण सोबत घेतले आणि सती निघाली. सती निघाली कुठं? जिथं यज्ञ चालू आहे त्या यज्ञाच्या ठिकाणी सती आली आणि सती तिथं आल्यावर सगळ्यांनी सतीची चेष्टा करायला सुरुवात केली. चेष्टा आली का ग? एकटीच आली वाटते. सतीच्या बहिणी, किती बहिणी होत्या सतीला? मी याच्यासाठी सांगत असतो, एकदा नाही दोनदा सांगितलं मी, आणि दोनदा नाही मी 3दाही सांगतो. पण ते सांगितलेलं लक्षात ठेवण्यासाठी, लक्षात राहिलं की नाही, मी हे नंतर विचारत असतो. सांगा, दक्ष प्रजापतीला एकूण किती मुली झाल्या? कोणत्या कोणाला दिल्या? सांगा लवकर लवकर सांगा. मला पुढची कथा सांगायची आणि मोकळं व्हायचं पटकन. चला 15 मिनिटं राहिली. तेवढं सांगितल्याशिवाय सुट्टी नाही. अय अक्कोली, किती मुली झाल्या दक्षाला? शाबाश, 16 मुली झाल्या. त्यापैकी 13 मुली एक्कालाच दिल्या. कोणाला दिल्या? सांग सांग. बरोबर सांगितलं अगोदर. धर्माला एक दिली, अग्नीला एक दिली, पित्राला आणि एक दिली महादेवाला. बरोबर सांगितलं. टाळ्या वाजवा एकदा सगळेजण तिच्यासाठी. शाबाश, लक्ष आहे तिचं. कथा ऐकणं आणि श्रवण करणं, मी फरक सांगितले. कथा श्रवण करा, श्रवण. हो, त्या 15 बहिणी सतीच्या भोवताल जमा झाल्या. आलीस का ग? एकटीच आलीस वाटतं. चेष्टा करू लागल्या सतीची आणि सतीनं मान खाली घातली. काय ग, तुझा नवरा अजून काही काम धंदा करतोय का? डोळे झाकून घंटा घंटा 2-2 घंटे 4-4 दिवस ते समाधी लावून बसते. गावामध्ये एखादा बंगला बिंगला बांधला की काय अजून मसनवट्यातच राहिले? शंकरजी कुठं राहतात? एखादी काही हिरो होंडा गाडी वगैरे काही घेतली की काय अजून बैलावरच हिंडायले? एक एक बहीण, एक एक बहीण. काय ग, त्याच्या डोक्यावरून ते असं पाणी वाहायचं, ते पाणी वाहायचं बंद झालं की काय अजून चालूच आहे? दुसरी एक आली, गळ्यात काय लॉकेट बिकेट केलंय की नाही सोन्याचं, का अजून सरपटाच घालून हिंडायले? जॉन्सन बेबी पावडर, पॉन्ड्स वगैरे काय फेअर अँड लवली क्रीम लावते की काय अजून मसनवट्यातली राखत लावते? अपमान केला, अपमान सतीचा. चेष्टा करू लागल्या. तेवढ्यामध्ये दक्ष प्रजापती समोरून आले आणि पाहून न पाहिल्यासारखं केलं. पाहून न पाहिल्यासारखं. एखाद्या माणसानं आपल्याकडं नाही पाहिलं तर हरकत नाही. आपल्याकडे एखाद्या माणसानं नाही पाहिलं का हरकत नाही, पण जर पाहून कोण जाणून बुजून जर दुर्लक्ष केलं तर माणसाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. मेल्याहून मेल्यासारखं. बापानं पाहिलं पण तोंड वाकडं केलं. सतीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण तेवढ्याच समोरून आई आली. आई
आणि आई आल्याबरोबर सतीचे डोळे पाण्यानं डबडबलेले आहेत आणि सतीचं हृदय भरून आलेलं आहे. आल्याबरोबर आई जी आहे प्रसूती, ती म्हटली, आलीस का बाळा, आलीस का माझी सती. दोघींनी एकमेकाला हृदयाला लावलं, गळा भेट घेतली आणि हंबरडा फोडला सतीनं, आई माझ्यावर अन्याय का. माहेरामध्ये फक्त आई, आई भेटली फक्त सतीला आई. सादर मिले भले ही एक माता, गोड वर्णन केलं तुळशीदासांनी. हो भगिनी मिली बहुत मुस्काता. सगळ्यांनी अपमान केला सतीचा, पण फक्त आई प्रेमानं भेटली आई. माहेरामध्ये जोपर्यंत आई येईन तोपर्यंतच माहेर आहे. आजही पहा, गोष्ट फक्त सतीची नाही. मी नेहमी म्हणतो, कथा फक्त पुराणातली नाहीये, कथा ही तुमच्या आमच्या जीवनाची कथा आहे. जी जीवनातली व्यथा घालवते ती कथा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ही कृष्ण कथा आहे. कथा फक्त सतीची नाही. बहिणींनी चेष्टा केली, बापानं पाहून न पाहिल्यासारखं केलं, सगळ्यांनी अपमान केला, पण आई भेटली आई. माहेरामध्ये जोपर्यंत आई असते तोपर्यंतच माहेर असते. नंतर भाऊ आणि भाऊजाई ह्या तुमच्यासाठी माहेरातले म्हणून राहत नाही. हो, गरीब परिस्थिती एका स्त्रीची, 50 वर्ष झालेत गरिबीचा संसार करायली ती स्त्री, आणि एक दिवस बातमी येते, तुमची आई खूप बिमार पडली, मरती का वाचती सांगता येत नाही, 4 दिवस झालं अन्न पाणी सोडून दिले, 4 दिवसापासून तुमच्या आईनं काही खाल्लं नाही. ती स्त्री 50 वर्षाची, दुसऱ्याची मोलमजुरी करून पोट भरणारी ती स्त्री म्हणते, आईला भेटायला जावं तर 1 दिवसाची माझी मजुरी जाती, शेतातलं काम बुडते, पण आई आहे, भेटायला तर जावंच लागणार. मी माझ्या कामाचा जर विचार केला, 1-2 दिवसाच्या मजुरीचा विचार केला 200 रुपयाचा, तर माझी आई मरून जायची आणि मग मेल्यावर कोणाचं तोंड पाहू. ती स्त्री विचार करते, उद्या भेटायला जायचं माझ्या आईला, अन्न पाणी सोडलंय असा निरोप कळाला, बाजारातून कोणीतरी सांगते निरोप. आता फोन झाले ती गोष्ट वेगळी, पण पहिला निरोप यायचा, बाजारात कोणीतरी भेटायचं माहेरचं आणि सांगायचं, तुमची आई बिमार आहे, 4 दिवसापासून अन्न पाणी सोडलंय. ती स्त्री विचार करते, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं, गाडीची व्यवस्था नाहीये, सकाळी दररोज 5 वाजता ती स्त्री उठते, 4 पोळ्या सोबत करून घेते, रिकाम्या हातानं माहेरी जायचं नसतं म्हणून. 4 पोळ्या सोबत करून घेतल्या, त्यावर गोड साखर टाकली, बांधली आणि पिशवी घेऊन एकटीच पायात चप्पल घातली आणि बस स्टँडला आली. ती स्त्री एसटी मध्ये बसली आणि दुपारची वेळ झालेली आहे, माहेरापर्यंत जवळजवळ एसटी येते. एसटी जशी चालते, जशी एसटीची बसची गती वाढली, तशी हिच्या डोक्यामध्ये विचारांची गती वाढली. 4 भाऊ आहेत मला, त्या 4 भावांना एकानंही आईचा इलाज केला नाही, दवाखान्यामध्ये कोणीही दाखवायला इलाज नाही. काय उपयोग अशा 4 भावांचा. मी मुलगी आहे, माझी ही परिस्थिती बेताची आहे, गरिबीची आहे, मी तरी काय करू माझ्या आईसाठी. विचार चक्र डोक्यामध्ये चालू आहे, डोक्यामध्ये. माझ्या आईचा जर दवाखान्यामध्ये इलाज व्यवस्थित झाला असता तर माझी आई अजून 4 वर्ष जगली असती. आज माझं वय 50 वर्ष आहे, माझी आई 70-80 वर्षाची आहे, अजून 10-5 वर्ष जास्त जगली असती. विचार करत 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 अचानक एसटीची घंटी वाजते. टन टन घंटी वाजल्याबरोबर कंडक्टर आवाज देतो, चला या स्टॉपचे जे उतरणार आहेत, चला हे गाव आलं. बस गडबडीमध्ये तिला वाटतं आपला उतरायचा स्टॉप आला, आपलं माहेर आलं, चला उतरा. म्हणून ती स्त्री तशीच उतरते आणि खाली रोडवर उतरल्याच्या नंतर मग लक्षात येतं, आपण पायातली चप्पल तर सीट खालीच काढून ठेवली होती. उन्हाळ्याचे दिवस आणि एसटी पुढे निघून गेल्याच्या नंतर मग लक्षात येतं, चप्पल तर आपण सीट खाली ठेवली. आता इथून 4 किलोमीटर पायी चालत जायचं गावामध्ये म्हणजे अवघडच आहे. दुपारी 2चा सुमार, ऊन, मी म्हणते खूप ऊन तापलेलं, डांबराचा रस्ता, आणि त्या रस्त्यावरून ती स्त्री झपाझप पावलं टाकत गावाच्या माहेरच्या ओढीनं, आईच्या भेटीच्या ओढीनं निघते. रस्त्यावर उन्हामुळे रस्ता खूप गरम झालेला. 1 किलोमीटर चालून गेलं की पायाला फोड आले आणि दुसरे 1 किलोमीटर मध्ये ते फोड फुटले. रक्ताचे डाग त्या रस्त्यावर उमटतायत आणि जेव्हा रक्त रोडवर पडते तेव्हा सर्रासा आवाज येतोय. अनवाणी पायाला फोड आलेले, रक्तबंबाळ झालेले पाय घेऊन ती स्त्री आपल्या गावापर्यंत, माहेरापर्यंत, आपल्या माहेराच्या वाड्यापर्यंत पोहोचते. आणि वाड्याच्या दरवाजात गेल्यावर अंगणामधून एक मुलगा, एक लहान बाळ, मुलं खेळत होते आणि त्यापैकी एक जण आवाज देतं, आत्याबाई आली.
आत्याबाई आली म्हणल्याबरोबर ज्या भावजया होत्या, भावांच्या पत्न्या, त्या सगळ्या उठून आपापल्या खोलीत निघून जातात तोंड वाकडं करून. ननंद आली म्हणलं की अगोदर कपाळावर आठ्या पडतात, कपाळावर आठ्या पडतात. ननंद आली की हो सगळ्या उठून, कोणी पाय धुवायला पाणी देखील दिलं नाही. तरीही ती स्त्री विचार करते, आपण आलोय या बाकीच्या लोकांसाठी नाही, फक्त आईला भेटायसाठी. ना भावाची गरज ना भावजाईंची गरज. त्या लेकरांना आवाज दिला, आत्याबाई आली असे शब्द मधल्या खोलीमध्ये जी म्हातारी 4 दिवसापासून अन्न पाणी सोडलेलं होतं त्या म्हातारीच्या कानावर गेले आणि 4 दिवसापासून भाकरीचा तुकडाही न खाल्लेला ती म्हातारी उठून बसली. कोपऱ्यात उभी केलेली काठी शोधली आणि ती काठी टेकवत टेकवत स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरात जाऊन भाकरीच्या दोरडीतला ते एक भाकरीचा तुकडा घेते आणि काठी टेकवत थरथर थरथर हातपाय लटलट कापत आहेत. त्या अवस्थेमध्ये त्या दरवाजापर्यंत येते जिथं तिची 50 वर्षाची मुलगी उभी आहे. आलीस का माय, माझे माय असं म्हणून तोंडावून हात फिरवते. भाकरीचा तुकडा असा तिच्या चेहऱ्यावरून उतरते आणि अशी बाजूला टाकते. मायेनं जवळ घेऊन गालावर मुका घेते आणि कडकडून बोट मोडते. ती असते माय, जी 4 दिवसापासून अंथरुणात पडू नये, जिने अन्नाचा एक कणही घेतला नाही, पाण्याचा एक घोटही घेतला नाही, ती माय आज लेक आली म्हणून अंथरुणातून उठून येते. त्याला म्हणावं माय. काय असते माय, काय असते आई? आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई असते लंगड्याचा पाय, वासराची गाय, तान्हुल्याची माय, जी सरतही नाही आणि उरत नाही. त्याला म्हणावं माय. हो, सतीच्या डोक्यावरून गालावरून मायेनं हात फिरवला तिच्या आईनं आणि आलीस का बेटा. बस बापाकडे पुन्हा एकदा सतीनं पाहिलं, राग आला. बाबाला सांगितलं, बाबा तुम्हाला माझा चेहरा पाहू वाटत नाही ना, तुमच्यापासून मला हा मिळालेला देह मी एका क्षणात संपून टाकते. सतीनं पेटलेला यज्ञकुंड होता, त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि स्वतःचा देह पेटवून दिला. सतीनं यज्ञकुंडामध्ये जीव दिला. सगळीकडे हाहाकार झाला, यज्ञ बंद पडला आणि सगळे जे सोबत आलेले शिवगण होते ते शिवगण धावत धावत कैलासावर गेले. महादेवाला सांगितलं, मालक 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 मालक. आई साहेबांना यज्ञकुंडामध्ये उडी टाकून जीव दिला. चला, शंकराला राग आला, जटा उपटली आणि ती जटा आपटली. त्यातून एक रुद्र जन्माला आला आणि त्याला सांगितलं, जा यज्ञाचा विध्वंस कर. तिथं त्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला त्या रुद्रानं. सगळ्यात साधू संत आलेले सगळे पळून गेले. दक्ष प्रजापतीचं मुंडका उडवलं, यज्ञ बंद पडला. सगळीकडे हाहाकार माजला, यज्ञ बंद पडला. सगळे देवी देवता महादेवाला शरण आले. महादेवजी रागामध्ये आहेत, महादेव रागामध्ये आहेत. महादेव तिथं आले, पार्वतीचं प्रेत उचललं, सतीचं शरीर उचललं आणि तांडव नृत्य केलं. ते तांडव नृत्य पाहून सगळे देवी देवता घाबरले. महादेवाला शांत केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. विष्णूची आराधना केली. विष्णूची आराधना केल्यावर भगवान श्री विष्णूंनी, नारायण भगवंतांनी सुदर्शन चक्रानं सतीच्या देहाचे तुकडे केले. ते तुकडे पृथ्वीवर पडले, पूर्ण भारतभर ते तुकडे पडले. आपल्या महाराष्ट्रात त्यापैकी 3 तुकडे पडले, 3.5 तुकडे पडले. एक तुकडा आपल्या माहूरजवळ पडला, सतीचं वक्षस्थळ. तिथं एक पीठ निर्माण झालं. जिथं जिथं तुकडे पडले का सतीच्या शरीराचे, तिथं शक्तिपीठ निर्माण झाले. त्यापैकी एक तुकडा माहूरला पडला, तुळजापूरला एक तुकडा, एक वणीला. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती 3.5 शक्तिपीठ आहेत. हो, नंतर मग सगळ्या देवी देवतांना शंकराची आराधना केली, विनवणी केली. हो, आणि महादेवाला सांगितलं, हा यज्ञ जो बंद पडलाय तो यज्ञ पुन्हा चालू झाला पाहिजे. मग काय करायचं? कोण केलती यज्ञाची सुरुवात? प्रजापतीने केलती. प्रजापतीला पुन्हा जिवंत करायचं. महादेवानं सांगितलं, जा जंगलामध्ये, जो कोणी प्राणी भेटल त्याचा मुंडका कापून आणा, याला बसवून टाकू. गेले शिवगण जंगलामध्ये. एक बोकड दिसला, कापलं बोकडाचं मुंडकं, आणलं महादेवा पुढे. बस महादेवानं तिथं पहिली ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी केली. बोकडाचं मुंडकं प्रजापतीला बसवलं. हो, आणि प्रजापती जिवंत झाला आणि त्यानं महादेवाची स्तुती गायली. महादेवाची स्तुती आता ते कोणत्या भाषेत गाणार? बोकड कोणत्या भाषेत गाणार? बोकडाच्याच भाषेत महादेवाची स्तुती. आजही शंकराचे भक्त ज्यांना माहिती आहे ते भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं असे कानाला हात लावतात आणि बकऱ्यासारखा, बोकडासारखा आवाज काढून शंकराची विनवणी करतात.
बकऱ्यासारखा आवाज काढून, कारण ती स्तुती कोण केली होती? प्रजापतीनं. तेव्हापासून ती परंपरा आहे आणि अशा प्रकारे तो यज्ञ पूर्णत्वास गेला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी थांबायचं आहे की काय अजून घ्यायची कथा? 4 वाजलेत. माझ्याकडून काही अडचण नाही, अजून एखादी कथा घ्यायची असेल तर पुढे पाहू शकतो आपण. चला तोपर्यंत आपण एक कथा घेऊ. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्या मुलांच्या कथा आपण पाहतोय. आपण आत्ताच एक कथा ऐकली. त्या मुलीचं नाव जी दक्ष प्रजापतीला दिली तिचं नाव होतं प्रसूती. दुसरी एक मुलगी आहे देवहूती, ती दिली कर्दमाला. कर्दमाचा आणि देवहूतीचा लग्न सोहळा कसा झाला ते एकदा पाहू आपण. हो, कर्दम नावाचे ऋषी आहेत. कर्दम म्हणजे दमन करणारा, इंद्रियाचे दमन करणारा, त्याला कर्दम असं म्हणतात. इंद्रियाचे दमन करणारा म्हणजे सर्व इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आहेत, ज्याचं मनावर नियंत्रण आहे, सर्व इंद्रियावर नियंत्रण आहे, त्याला कर्दम म्हणायचं. त्या कर्दम ऋषीची कथा. आटोपलं का? आटोपलंय. मग आपलं आटवायचं काय? ठीक आहे, 1-2 मिनिटामध्ये हे एवढं पूर्ण करतो. कारण कसं आहे, उद्या आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा ऐकायची आहे. उद्या आपल्या कथेचा 4था दिवस, आज 5वा दिवस, आज 3रा असते का? बरं, म्हणजे हा, आज 3रा दिवस, उद्या कथेचा 4था दिवस. उद्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा आपल्याला ऐकायची आहे. सगळ्यांनी पद्धतशीर फ्रेश मूडनं यायचं. पुरुष मंडळी सगळेजण पांढरे शुभ्र कपडे घालून येतील. महिला मंडळी, माता मावल्या सगळे पिवळे वस्त्र धारण करून येतील. मला एक मागच्या कथेमध्ये एक जण मी असं सांगितलं, महाराज म्हणले पिवळ्या साड्याचा काय संबंध? आता ज्याला पिवळ्या साड्या नाही त्यानं काय नवऱ्याला भांडाव काय आणा म्हणून? नाही, जशी आहे तशी नेसून यायची. महाराज कपाट भरले, कपाट साड्या आहे ना. हो, त्या आहेरायच्या साड्या तर सांगूच नका. एक साडी 50 लग्नाला जाऊन यायली. तुमची घ्यायची माझ्याजवळ, माझी घ्यायची, पुन्हा तिकडून अशी फिरत पुन्हा माझ्याजवळ ती येते. म्हणजे येतीच. साडी किती? 50 रुपयाची. रंगाचा, कपड्याच्या रंगाचा आणि लग्नाचा काय संबंध, देवाच्या जन्माचा काय संबंध सांगतो. सासरवाडीत मेहुणीचं लग्न राहू द्या, माणूस किती नटून थटून जाते. कोणाचं बारसा असू द्या, कोणाच्या मुलाला पाहायला जायचं असू द्या, किती नटून थटून जाते. मग उद्या देवाचा जन्म म्हणल्यावर पिवळा रंग, देवाला आवडणारा रंग, सर्वात देवाचा आवडता रंग. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा तो कैवारी उद्या येणार आहे. म्हणून देवाला प्रिय, माणसाला आवडणारा आपण तर नेहमीच करतो. माणसाला आवडायसाठी, नवऱ्याला आवडायसाठी, बायकोला आवडायसाठी नेहमीच आपण काम करतो. पण देवाला आवडायसाठी आपल्याला देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून चला, कर्दम ऋषीला ती देवहूती द्यायची. आपला कसं लग्न झालं 2 मिनिटात पाहू आणि मग आपण आरती घेऊ. देवाची तपश्चर्या केली त्या कर्दमानं आणि देव प्रसन्न झाले. देवानं सांगितलं, कर्दमा काय पाहिजे? म्हणले, देवा बायको पाहिजे. आजच्या सारखीच परिस्थिती असेल कदाचित, मुली मिळत नसतील बहुतेक. आजच्या सारखीच परिस्थिती असेल. अरे म्हणले, बायकोसाठी एवढी कडक तपश्चर्या? हो म्हणले, देवा बायको पहा, बस आहे म्हणले, घाबरू नको. मनू आणि शतरूपा यांची मुलगी देवहूती, तिचं नाव आहे. ती मुलगी तुला देऊन टाकू. उद्या तुझ्या घरी येतील तुला पाहायला, तुझ्या घरी तुला पाहायला. पहिली पद्धत होती नवरदेवाला पाहायला मुलगी जायची. बस दुसऱ्या दिवशी मनू, शतरूपा आणि त्यांची मुलगी देवहूती सकाळी 9 वाजता येणार आहे. कर्दमानं घरी तयारी करून ठेवली. हो, एक पाण्याचा माठ भरून ठेवला. 3 चटया टाकल्या, 3 चटया, 3 आसनं बसण्यासाठी. आणि ठरवलं हिची परीक्षा पाहायची छोटीशी.
ही जर परीक्षेमध्ये पास झाली येणारी मुलगी तर आपण तिच्याशी लग्न करायचं, नाही तर नाही म्हणले. आले, सगळ्यांना पाय धुवायला पाणी दिलं आणि एक पहिली आसन टाकलेलं होतं, पहिलं चटई. त्या आसनावर कोणाला बसवायचं ठरवलं? मनू. दुसरं आसन शत्रुपेसाठी आणि तिसऱ्या आसनावर ती मुलगी जर बसली तर आपण लग्न करायचं नाही, जर नाही बसली तर म्हणले पसंत आहे. आले ते तिघ, आल्यावर पाय धुतले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर, झोपडीमध्ये आल्याच्या नंतर पहिल्या आसनावर मनू बसले, दुसऱ्या आसनावर शतरूपा बसली, तिसरं आसन त्या मुलीनं पाहिलं, चटई पाहिली आणि पाहिल्यावर एक क्षणभर विचार केला, हे आसन माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं टाकले आणि नवऱ्यानं टाकलेल्या आथरणावर मी कशी बसू? नवऱ्याकडून सेवा करून घ्यायची असते का? पतीची सेवा करायची असते, पतीकडून सेवा करून घ्यायची नसते. पतीकडून, आजकालचं सोडा, पहिल्या काळामध्ये, पहिल्या तेव्हाच्या काळामध्ये लक्ष्मी नारायणाचे पाय दाबायची आणि आता नारायणच लक्ष्मीचे पाय दाबाय. माग काल परवा मी एक टीव्हीला चित्रपट पाहिला, गाढवाचं लग्न. त्याच्यामध्ये ते मकरंद अनासपुरे ते म्हणते गंगे हातरण टाक, ते म्हणते नाही टाकत, ते पुन्हा म्हणते गंगे हातरण टाक, ते म्हणते नाही टाकत, ते म्हणते पुन्हा गंगे हातरून टाक, नाही तर, ती म्हणली नाही तर काय, म्हणला मीच टाकतो, गुपचूप पांघरून झोपी जातो. असंच कलियुग आहे महाराज. आता हे इथून असंच होणार आहे. हो, सगळे काम घरचे नवऱ्यानं करायचे आणि बायकोनं. कलियुग आहे, कलियुग. चला, आपल्याला वेळ थोडासा कमी आहे. त्या मुलीनं 3 चटया टाकलेल्या पाहिल्या, 2 वर आई बाबा बसलेत, आपण या 3ऱ्या चटईवर कशाला बसायचे? होणाऱ्या नवऱ्याकडून सेवा कशाला करून घ्यायची? खाली बसू आपण. पण पुन्हा विचार केला, नवऱ्यानं आसन टाकलंय, पण या आसनावर जर आपण नाही बसलं तर एक प्रकारे त्याचा अपमान होईल. त्यानं जो आपल्याला सन्मान दिलाय, तो सन्मान जर आपण नाही स्वीकारला तर त्याचा अपमान होईल. मग काय करायचं ठरवलं तिनं? ती बाजूला बसली, त्या चटईवर बसली नाही, ती खाली बसली चटईच्या आणि आपला उजवा हात फक्त असा चटईवर ठेवला. म्हणजे त्याचा अपमानही केला नाही आणि त्याच्याकडून सेवाही करून घेतली नाही. बस करदम म्हणला आपल्याला पसंत आहे कडे म्हणला. मनूला बोलवलं बाजूला, होणाऱ्या सासऱ्याला, आणि सांगितलं मला तुमची मुलगी पसंत आहे, पण माझी एक अट आहे म्हणला, मी 12 वर्ष ब्रह्मचारी राहील. बर, 12 वर्षानंतर एक मुलगा जर झाला की मग पुन्हा संन्यास घेईल. लग्न झाल्यावर 12 वर्ष संन्यास घेईल, संन्यासी राहील. विचार करा, लग्न झाल्यावर कोणी ब्रह्मचारी राहील का? लग्न झाल्यावर ब्रह्मचारी राहील का? तरी हे म्हणते मी ब्रह्मचारी राहणार बरं का 12 वर्ष, आणि पुन्हा एक मुलगा झाला की पुन्हा मग मी डायरेक्ट संन्यासच घेणार म्हणले. ते म्हणले बा मुलीला विचारून पाहतो. ती गेले मुलीकडं, मनू, स्वयंभू मनू, आणि त्या देवहूतीला म्हणले बाई, ते म्हणायलाय करदम की मी लग्न आज करतो, पण आजपासून 12 वर्ष ब्रह्मचारी राहणार आणि मग पुन्हा एक मुलगा झाला की पुन्हा संन्यास घेणार. ती म्हणले मला असाच पाहिजे होता. कशामुळं? अहो, लग्न झाल्यानंतर सुद्धा जो 12 वर्ष ब्रह्मचारी राहू शकतो, ज्याचा मनाचा एवढा निश्चय आहे. मी आधीच काय सांगितलं, करदम त्याचं नाव, इंद्रियाचे दमन करणारा, ज्याचा मनावर, स्वतःच्या इंद्रियावर ताबा आहे, असा पती कोणाला नकोय. ती म्हणे मला देखील असाच पाहिजे होता. हो, लग्न झालं त्यांचं, 12 वर्ष ब्रह्मचारी राहिले करदम ऋषी, आणि नंतर मग त्यांनी संसार करायला सुरुवात केली. त्यांना एक मुलगी झाली. पहिल्यांदा मुलगी झाली की बस यानं लावली लुंगी भगवी, घेतला लोटा कमंडलू हातामध्ये, म्हणला मी चलो. ती म्हणली मालक अहो असं कसं? ते म्हणले एक झालं ना आपत्ती आपल्याला, एक अहो म्हणली ही मुलगी झाली, तुम्ही मुलगा झाल्यावर म्हणले होते. बरं बाबा म्हणले ठीक आहे. दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी, पाचवी, असं करत करत 9 मुली झाल्या करदमाला. त्या 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती म्हटलेले, नवविधा भक्ती. अशा नवविधा भक्ती जन्माला आल्या त्याच्या घरी, आणि 10वा मुलगा कपिल भगवंताचा अवतार झाला. बोलिया कपिल महाराज की जय. कपिल भगवंताचा अवतार झाला आणि मग कर्दम ऋषींनी संन्यास घेतला. कर्दम ऋषी निघून गेले. आता
त्या मुलाच्या आधारानं ती त्याची आई राहायला लागली आणि कपिल भगवंतानं देवाची भक्ती करून आईला देखील मुक्ती मिळवून दिली. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे कपिल भगवंताने आपल्या आईला देवहूतीला सांख्यशास्त्राचा उपदेश केला. संगम तीर्थावर सांख्यशास्त्र कपिल गीता असं म्हटलं जातं. कपिल भगवंतानं आपल्या आईला देवहूतीला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला, तो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला कपिल गीता असं म्हटलं जातं. त्याला सांख्यशास्त्र देखील म्हटलं जातं. असं सांख्यशास्त्राच्या माध्यमातून गोड उपदेश केला आणि स्वतः मुक्त झाले. आईला देखील मुक्ती मिळवून घेतली. आजची आपली कथा या ठिकाणी विश्राम घेते आणि उद्या कथा ठीक 12 ते 4 या वेळेमध्ये होईल. उद्या सांगितल्याप्रमाणे येताना महिला मंडळीने सुंठवडा घेऊन यायचा आहे. उद्या भगवान श्री गोपाल कृष्णाच्या जन्माची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि भगवंताचे राहिलेले सगळे अवतार आपल्याला उद्या पाहायचे आहेत. आणि आरतीची जी सूचना आलेली आहे, आरती मराठी होईल म्हणे. आज आरत्या भागवताच्या भरपूर आहेत, हिंदी आहेत, मराठी आहेत. आजपासून मराठी घेण्याची सूचना आलेली आहे. मराठी घेऊ, काही अडचण नाही.